कुठल्या इथल्या आपल्या गेटवरच्या वॉचमॅनला सुद्धा कधी आम्ही अरे तुला कधी नाही बोलू, विचारत नाही कधी. तुम्हाला तक्रार आहे आमची? माझी कशाला आमच्या कुठल्या सहकार्याची पण येणार, कारण आम्ही ज्याला प्रोटोकॉल, ज्याला काही डिग्निटी त्यामध्ये आम्ही तरी सांभाळून आलो. तर आपल्या माहिती म्हणजे देवेंद्र फडणवीसजींनी MIDC सिडको या बाबतीमध्ये रिमार्क सांगितले की, आणि मला सांगितलं की आपण त्या बाबतीमध्ये परत मीटिंग करू. ओके. पाणी पुरवठा तुम्ही देसाई साहेब तुम्हाला वारंवार आम्हाला आता ह्या कालगडात फोन करायची आम्हाला इच्छा नाही. ऐकून घ्या, तुमची यंत्रणा, बरीचशी यंत्रणा नारायणगड साहेब कामाला लागलेली, म्हणजे अधिकारी वर्गाने आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे, पण ते टोकाला लागलं पाहिजे, किनाऱ्याला लागलं पाहिजे. आता स्वच्छ संरक्षणच्या बाबतीमध्ये ते सर्वेक्षण संपलं ना की परत आपल्याला लिथार्जिक म्हणजे आपल्यात आळस येतो. आता बऱ्याच ठिकाणी बघा, नेरूळ विभाग कार्यालयानंतर शिरोने गाव परिसरात कचरा साचवून प्रशासनाच्या दुर्लक्ष होत असल्याच्या नागरिकांनी माझ्याकडे नाराजी व्यक्त केली. गाव गावठाण झोपडपट्टी भागात अनेक ठिकाणच्या कचरा कुंड्या कचरा साचवून उघड्यावरील कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून रोगाचे साम्राज्य पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय. महापालिका प्रश्न याकडे लक्ष देऊन कचरा साठवून राहणं या दृष्टीने कारवाई करावी. आता कोण याचे हा करा सर. आणि दुसरी गोष्ट अशी की जे मधल्या कालामध्ये आपण ओला कचरा सुका कचऱ्यासाठी त्या बिन्स दिले होते, काही ठिकाणी आपण असे लटकवले होते, ऐकला का? त्या सर्व गोष्टी कराव्या. आता 5वा मुद्दा, ज्येष्ठ नागरिकांना आनंदी जीवन जगावं म्हणून भारताच्या इतिहासामध्ये विरंगुला केंद्र हा शब्द हा नवी मुंबई महापालिकेतून जन्माला आलाय. जसा 40+ शब्द आहे हा नवी मुंबईतून आलाय. क्लस्टर डेव्हलपमेंट हा शब्द हा महाराष्ट्र शासनाच्या इतिहासात गणेश नाईक निंबाळकर यांचा आला. त्या क्लस्टरच्या अनुषंगाने जसं भाऊ गणेश नाईकची जाम वाजवली ना, हो त्यावर आम्हीच होतो, तुम्हीच या कबूल तरी करतो. बाब असे की या इतक्या सगळ्या विरंगुला केंद्रामध्ये बांधले आपण, तिथं कॅरम बोर्ड आहे की नाही, तो छोटी एकदा आणला म्हटल्यानंतर तो परत कॅरम बोर्ड खराब होऊ शकतो, टीव्ही खराब होऊ शकतो, पेपर, त्या तिथली जी बिल्डिंग बांधली आपण ती लिकेज, सिपेज, स्वच्छता या गोष्टी करायला पाहिजे. ते कोणाचं उत्तरदायित्व जरा बघा, जरा करा. ओके ओके. म्हणजे हे बघा, आता आपली भेट कधी होईल नारायणगड साहेब? जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये. जून कशाला, मे मध्ये भेटू ना, संपेल मे मध्ये. आता तुम्हाला तुम्ही चीफ सेक्रेटरी साहेबांशी मी बोलेन आणि स्पेशल परवानगी आहे कशासाठी, किंवा आता काय प्रभाव टाकण्याचा प्रश्न संपलाय, तर त्यावेळेला या सर्व गोष्टी आणि मी तुम्हाला एक कबूल करतो की आपले HODच्या बऱ्याचशा लोकांची मानसिकता पूर्वी जी जनतेपासून दुरावलेली होती ती बरीचशी जनतेच्या समोर सुरू झालेली आहे. इट्स अ गुड साईन. आता 6वा मुद्दा, आपण शहराचं सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात केले, पण सुशोभीकरण एकदा केल्यानंतर ते मेंटेन करणं फार गरजेचं असतं. आता म्हणजे सगळ्यांच्या सदिच्छा मी चायनामध्ये 1977ला गेलो होतो, रशियामध्ये मी 78ला गेलो होतो, रोम वगैरे सगळे. तर त्या ठिकाणी बिल्डिंग बांधताना रिपेअर किंवा मेंटेनन्ससाठी 1-2% दर वर्षाला तिथे तरतूद करतात. कुठे आपल्याकडे एकदा बिल्डिंग बांधली ना की ते बिल्डिंगची, आता आपली ही पण बिल्डिंग आहे ना, हिचे काय म्हणजे बाहेरून लोक कौतुक करतात लाईट बीट लावल्यानंतर, पण त्याला पूर्ण जी म्हणजे डीप क्लिनिंग वगैरे करायला लागतं, हे नाही या बिल्डिंगचं. कोण मेंटेनन्स कोण करतं? आता मी हे करतोय, बिल्डिंगचं जे धूळ बसते ना त्याच्यासाठी एक आता पेंटचे शॅम्पल मारले 5-6 दिवसापूर्वी, त्याच्यावर धूळ टाकून धुवून 2-3 वेळा बघतोय. तुम्हाला एकदा दाखवतो ते हे करतो, तुम्हाला फोटो वाटला असेल. नाही, ते प्रेशर नाही म्हटलं ना, ते DRC चकाचक होऊन जाईल. आणि आता ते आपण बाहेर 2 व्हेकल आणत ना, त्या दिवशीला बुल लावून नोजल लावतोय आम्ही. करा, ऐकून घ्या. याच्यामध्ये ह्या बिल्डिंग मध्ये माझा साधारण 1% वाटा असेल, पण ही बिल्डिंग तयार होताना संजू नाईकाचा, तुमचे सिटी इंजिनियर, आर्किटेक्ट, जितका रोल त्यांचा होता ना,
त्याच्यापेक्षा म्हणजे काही टक्क्यांनी प्रत्येक याच्यामध्ये संजू नाईक वॉज इन्व्हॉल्व. म्हणजे आपली झाडं लावल्यात ना कुठली ही लावल्यात बघ नाही तुमची त्याला काय म्हणता आपण शिंदीची झाडं. ही झाडं पण संजू नाईकाने म्हणजे साऊथवरून मागवले. म्हणजे हा जो आपला डोम आहे डोमसाठी टेक्निकल IITच्या लोकांच्या बरोबर सगळ्या. अरे म्हणून कशाला काय अरे तर माझं म्हणणं अशाला काय इतकी सुंदर इमारत आहे ज्या ठिकाणी आयुक्त महोदय तुम्ही सगळे राहता. लोक कौतुक करतात इमारतीचं आपल्या, परंतु ते खरा माझ्यासारखा माणूस एक नजर लावेल मी सांगेन की ते का पडले करा ऐकला का. आणि हे जे चौक कारंजे वगैरे सगळं काय असेल ते आपण रिसायकलचं पाणी वापरत होतो कारंजेला. ते 5-7 लोकांनी पाणी भरून वापरलं भिकारी लोकांनी आजारी पडले होते. मध्यंतरी थांबवलं होतं, परत चालू केलं त्यांनी 3 दिवसापूर्वी. आणि नोजल चोरी होत होते ते नोजल आता काढलेत आणि त्याच्यामध्ये प्लास्टिकचे नोजल आणून बसले. नोजल हे बघा आपण शिवाजी चौकात वाशीत जाताना NMSA कडे जाताना जो इकडचा सिग्नल आहे ना तिथे प्लास्टिक बॉटले कधी कधी कबूतर मेलेली तिथे भेटतात. कुठे त्या चौकामध्ये सगळं ऑल बेल आहे हे बघण्याकरता कोणते माणूस पाहिजे का नाही. वॉर्ड ऑफिसर काय करतो नाही ऐकून घ्या. त्या चौकामध्ये सुशोभीकरण केल्यानंतर आपण कारंजे टाकलेत काही वस्तू. आता आपल्याकडे फ्लेमिंगोच्या एवढ्या मोठ्या मूर्त्या लावल्यात आपण कुठल्या प्लास्टिकचे म्हणजे अशा का आता खरे फ्लेमिंगो राहणार नाही जातील. ही जर आपली पॉलिसी राहिली ना राज्य सरकारची राजा कसा असला पाहिजे एक नजरेनं असं बघितल्यानंतर मी ओपन बोललोय सभागृहात. आता आम्ही आणखी काय शिल्लक नाही ठेवली कोणाचीच आणि आम्हाला का भीती पण वाटत कारण आम्ही व्यक्तिगत कोणाच्या विरोधात नाही. तुमचं ऑन द कॉन्ट्री मी एकनाथ शिंदेला तुमच्या या कारकिर्दीचा असा माइलस्टोन राहिला पाहिजे की हॅम्बोज व्हायला पाहिजे. या लहान लहान गोष्टीच्या वादात न जाता लार्जर काय गोष्टी करा. मी त्यांना मेसेज दिला कारण वन्स अपॉन अ टाइम वी आर वर्किंग टुगेदर. आता तरी आम्ही पक्ष जरी वेगळे असले तरी आम्ही एकत्र काम करत होतो. सांगण्याचा उद्देश असा की देवेंद्र फडणवीसांना माझी नापसंती आणि प्रश्न माझ्यासारखा नापसंती व्यक्त कोण आम्हाला कोण त्यांच्याशी फार गोड गोड बोलून ती संबंध ठेवायचे आम्हाला काय गरज पडली. कोणाला अवमानित करायची आमची इच्छा नाही. तुमच्या कुठल्या अधिकाऱ्याला गणेश नाईकने कधी अरे तुरे असं काही भाषा कोणी केलं ऐकलात तुम्ही दिसाय तुम्हाला थोडस ऑन द कॉन्ट्री आम्ही तुम्ही तुमच्यातले काही लोक संजू नाईकच्या वयाचे पण मी तुम्हाला साहेबच बोलतो का नाही बोलतो. तर तो तुमच्या त्या पदाचा सन्मान आहे पण ते पदाचा सन्मान अबाधित राहण्याकरता तुम्ही तसं वागले पाहिजे. नाही काही लोक वागत. तर हे सगळे फाउंटन बिल्डिंग सगळी गोष्टी करा. आता कडुसकरजी हे माननीय आयुक्त महोदयाने पत्र दिले. पुढील शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये नर्सरी पासून इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू करण्याकरता कारवाई सुरू करण्याबाबत माझं पत्र क्रमांक 10व्या महिन्यातलं 23 आहे. 19 परत 10व्या महिन्यातलं आहे. 12 महिन्यातलं 23 आहे आणि 5/12/23 आहे. ऐकला का नाही. आणि आता आजही पत्र दिला आम्ही 13/3 तयार केलं सगळं. आपण प्रॉब्लेम काय झाला आपण संपूर्ण हे केलं त्यावेळेस सगळ्यांची मीटिंग पण घेतली सांगितलं विरोध झाला परंतु आपण सगळे टेक्निकल मुद्दे काढले. त्याच्यात मेजर टेक्निकल मुद्दा काय होतो की काही दिवसापूर्वी पूर्व प्राथमिकला शासनाने आहे ना याच्यामध्ये घेतलेलं आहे पूर्व मान्यता घेतल्याशिवाय आपण चालू करू शकत नाही. तर ती पूर्व मान्यतेची प्रोसिजर आपल्याला माननीय आयुक्त म्हणजे मासाहेब आहे शासनाकडे तुम्ही द्या ना चालू करायला नाही घ्यावे पूर्व प्राथमिक इन्क्लूड आपलं ऑलरेडी आहे ना एक ऑप्शन आहे आपलं इंग्लिश मीडियम ऑलरेडी आपण एक्सपांड करतो. इंग्लिश मीडियम शाळा वेगळी होती पूर्णपणे त्या ठिकाणी शाळेची आपण इंडिव्हिज्युअल मान्यता सर 243 ने आपला पूर्ण अधिकार दिलेला आहे. स्वायत्त संस्था आहे सर. स्वायत्त संस्था पूर्ण स्वायत्त आहे आपला अधिकार. कॉन्ट्रोवर्शन तुम्ही कॉरेस्पॉन्डंट करा कॉपी मला द्या. आम्ही केली होती ना चालू तेव्हा काय शासनाची मंजुरी आता ऍक्ट चेंज झालेला आहे. ऍक्ट नुसार आपल्याला करावं लागेल. पाठवून द्या कॉपी. तुम्ही पाठवा ना कॉपी मला द्या ना. शासनाला जाणार नाही. हे बघा तुम्ही शासनाला जाणार काय हे जर इंग्लिश माध्यम आपल्याला सुरू करायचं असेल
तर ते स्वयंसहाय्यतेनं करावं लागेल. आपले महापालिकेचा फंड असेल आणि मग त्याच्यासाठी महापालिकेकडे एज्युकेशनला तरतूद करावी लागेल. तर शासनाचं जसं मराठी आणि हिंदीसाठी आपल्याला एक पगारावर अनुदान मिळतं, अनुदान हा बरोबर पगारावर, बाकी याच्यावर हे करताना ही प्रोसेसच वेगळी करावी लागेल. सेल्फ फायनान्सच्या अनुषंगाने प्रोसिजर सांगतो पूर्ण. तसं नाही साहेब, तसं नाही. बघा, दोन गोष्टी तुम्ही ना कडुसकर या वर्षी चालू होईल जून मध्ये. दादा मान्यतेची आपण प्रोसिजर नाही कशाला काय मान्यता काय रे? ऑनलाईन सगळे उद्घाटन करतात. शासन एवढं का बेशरम झालंय का? हा वार्ता करतो तुम्ही. जनसामान्यांच्या मुलांकरता एखादे धोरण जर काय झालं तर होईल का नाही होईल? यू हॅव डाऊट आहे ना माइंड? नाही दादा डाऊट नाही. नाही मग कशासाठी? इथे आयुक्त बसतात, महासभा स्टँडिंग कमिटी इथंच आहे, तुम्ही ती करा. आणि शासनाचे काय आदेश आहेत ते दाखवून द्या. शासनाकडे नाही बघा, पाठवायचे आहे, गरज मला कडुसकरजी तक्कला तुम्हाला मला नाही सांगायच्या. नाही ऐकून घ्या. आज तुम्हाला मी मार्च मध्ये सांगतो, मार्च एप्रिल मे जून मध्ये शाळा सुरू होणार आहे. त्यावेळेला जर नाही झाल्या ना तर तांडव करीन मी सांगून देतो. नाही आता प्रोसेस सुरू करा तुम्ही. आणि हे बघा, राज्य सरकारच्या अनुदानाची फीक नकोय आम्हाला. मी तुम्हाला बोलतो ना, सुधाकर सोनाने बरोबर बोलतात. आपल्या बजेटमध्ये तरतूद करा त्या शिक्षणाची, म्हणजे त्या निधीची, आणि आपण आपल्या स्वतःच्या खर्चाला त्या शाळा सुरू करा. दादा याच्यामध्ये एक addition, सकाळी आपल्याला काही लोक भेटले खाली गर्दी, तो जो विषय आरटीचा राज्य शासनानं आरटीआयचं कॅन्सलेशन केलं, परंतु तो आता काही मिडवे आहेत फॅमिलीज, एक त्यांची DPS ला मुलं आहेत, पोतदारला आहेत, आणि त्यांच्याकरता आता हा अडचणीचा झाला. म्हणजे राज्य शासनानं आरटीआयचं ऍडमिशन कॅन्सल केलं. कॅन्सल नाही झालं. म्हणजे आता 9वी आणि 10वी याच्यामध्ये सेकंडरीमध्ये येतं ना, तर बरोबर आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे की त्याला राज्य सरकारकडनं परवानगी मिळणार नाही, कारण राज्य सरकार 8वीपर्यंत येत आहे. तर महापालिकेच्या हद्दीतले ते टॅक्स देणारे लोक आहेत. हा, तर त्यामुळे शिष्यवृत्ती म्हणून त्यांना आपण काहीतरी द्यावं, जेणेकरून आपल्या महापालिकेने द्या ना. कारण ती 2 वर्षाचा पिरियड आहे. हा, 2 वर्षाचा पिरियड आहे. त्याला ते परवडणार नाही. राज्य शासन प्रवाहित आणि गतिमान शासन म्हणून ओबीसीच्या याच्या वगैरे सगळ्यांना मिडवे कसं बघा, ती मुलं ही शिष्यवृत्तीला पात्र आहेत, लक्षात घ्या. शिष्यवृत्ती आपण देतोय आता. माझं आपलं नाही सांगत नाही, आपण देतोय ना. पण माझं म्हणणं शासनाने त्यांनी असं करायला पाहिजे होतं. त्यांनी ऍडमिशन दिली, त्यांचं जेव्हा 10वी पूर्ण होईल त्याच्यानंतर ते नाही देणार ना. पण आता नाही आंबेडकर साहेब ऐकून घ्या. या बाबतीमध्ये माननीय शिक्षण मंत्री महोदयांशी, सचिवांशी आपण शिष्यवृत्ती देतोच ना. आता त्याच्यामध्ये PAP पण आहेत, बरोबर आहे, आणि म्हणजे बिलो पॉवर्टी लाईनची लोक पण आहेत. पण तो जो हा कालखंड आहे 1-2 वर्षाचा, त्यांना शिष्यवृत्ती दिली पाहिजे. एक धोरण बनवलं पाहिजे. ऐकतो साहेब तुम्ही, आपल्या महापालिकेचा विषय नाही, पण ते पण ह्याला पात्र ठरले असते ना. ते जर RTE मध्ये नसते तर ते शिष्यवृत्तीला पात्र ठरले असते. शासनाचं सांगतोय की डिस्कंटिन्यू करायचे सिस्टीम मध्ये त्या शासनाचं होईल ते. हा निर्णय नार्वेकर साहेब हा अविचाराने घेतलेला निर्णय. ऐकून घ्या. तो काय असेल, यावर्षी ती पण कॅन्सल केली जाता. कुठली आता 1ली ते 8वी आहे ना, ती पण कॅन्सल केली. तुम्ही धोरण बघा ना. RTE आपण शिष्यवृत्ती देतो ना. आता खाली PAP पण होते, जे स्टायपंड त्यांना भेटायचा, पण त्यांना RTEचं ऍडमिशन आहे म्हणून त्यांनी स्टायपंड घेतला नाही, पण ते स्टायपंडला पात्र आहे. तर त्या ह्या विशिष्ट घटकांकरता ते एक ठराविक लोक आहेत. ते 2 वर्षाच्या कालखंडाकरता त्यांना शिष्यवृत्ती दिली पाहिजे. पालिकेने करू शकतो. स्थायी समिती असली, महासभा असली, घेतला मग तो घ्यायला लागेल आपल्याला. आजच तुम्हाला घ्यायला लागेल. नाही, ते समाज विकासाचा पण विषय आहे. ज्या मुलांना आता 8वी झाले, 2 वर्ष त्यांची शिल्लक आहे आणि शासनाने त्यांनी डिस्कंटिन्यू केलेलं आहे. आता त्यांना ती खाजगी शाळेची फी परवडू शकत नाही. आणि तुम्ही त्या शाळेला पण फोन करा तर तुम्ही 2 वर्षाचा कालावधी आहे, त्यात आपल्याला हँड होल्डिंग करायला लागेल. ते 10वी पास होईल. ते गेले एकदा DPS स्कूल आहे, DPSने त्या विद्यार्थ्यांची महापालिका जो एक पॅटर्न ठरवेल तेवढीच घ्यावी, तरी पण बेर करावं त्या 2 वर्षाकरता. त्याची सुसंवाद करा त्यांच्याशी. बाब अशी आहे की प्रकल्पग्रस्त लोकांच्या व्यतिरिक्त
हे सगळं नाही, ही RTE. दुसरी लोक पण आहेत, ही पण गरीबच आहे. RTE बरोबर. शाळांमध्ये किती विद्यार्थी आपल्याकडे सगळ्या शाळा ज्या आहेत म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश DPS आणि DAU मध्ये 250 विद्यार्थी आहेत. तुमचे 2 शाळा नाही हे आपले 5,000च्या वरती विद्यार्थी असतात. ते सर्व 25% दादा हे. आपल्याकडे आहे 25% आणि तुम्ही त्या शाळांना पण सांगा की ह्याच्या हे पालिका एवढं दिलं आणि ह्याच्यात तुम्हाला सेट करायचं का काय 2 वर्षा तर करायचं. शाळांना पत्र पाठवा सर देतील लगेच. एज्युकेशन ऑफिसरला जर लावलं ते येतील. आता फी त्यांची 1.5 लाखाच्या आसपास आहे. शाळा कमी घेईल ना तो कमी घेईल. नाही, महापालिकेने निगोशिएशन केले तर उतरतील. पण हा डिसिजन आज उद्या सर, घ्यायला पाहिजे. दादा, तुमचं उतरतील. आचारसंहिता लागली तर घेता येणार. उतरतील ते. 100% पण पन्नास काय टक्के आहे, उतरतील. 1 तारखेला आजच घ्या. परत शाळा चालू होतात. आज घ्या. 1 एप्रिलला ओके, सुरू चला. होतात CBSE. विनोद बस. तात्काळ माहिती तर मागून पुढे तुझी कुठली एवढं मुलं आहे. RTE मध्ये किती मुलं आहेत, कुठल्या शाळांमध्ये, मग त्यांना बोलून घ्यायला लागेल. माननीय आयुक्त महोदय, मागच्या काळात सचिव नायकांनी आणि सागर नायकांनी आपल्याकडे नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचारी निवृत्तीची वयोमर्यादा वाढवून मिळण्याबाबत असे पत्र दिलं होतं. यावर्षी 170 रिटायर शासनाने पाठवलं. शासन अरे अशा थप्प्या पडल्या तिथे शासनाकडे. ऐकून घ्या ना. त्या हे बघ तुम्हाला सांगतो, आम्ही राजकारणी हे महात चालू काय बोलतो तुम्ही ऐका ना. आम्हाला जे फायदेशीर असतं ते आम्ही गतिमान सगळ्या गोष्टी करतो, गतिमान प्रकाशमान. पण ज्या ठिकाणी आम्हाला त्याची गरज भासत नाही त्या पडू द्या ना. कोण विचारतो. एवढे जर सगळ्या गोष्टीची जर पूर्तता शासनाकडून होती. अरे तुम्ही पत्र पाठवलंय हे शब्द आम्हाला काय, आम्ही पत्र दिलं ना शासनाकडे, हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे, अजून तिथून काही उत्तर आले नाही. हे का आम्ही आयुष्यभर ऐकायचं आम्ही. ते मागच्या आपल्या नाही, तुम्ही- बैठकीमध्ये आलं त्या अनुषंगाने नाही तुम्ही यू सीक पाठपुरावा 170 रिटायर नाही. आता एकूण याच्यामध्ये चीफ सेक्रेटरी महोदयांचा काय रोल असू शकतो. त्याच्यामध्ये UD2 सेक्रेटरीचा रोल राहील हा. आणि मुख्यमंत्री मग मुख्यमंत्री महोदयांना तुम्ही जाऊन भेटा ना. तुम्ही भेटता तुम्ही कलेक्टर असताना ते पालकमंत्री होते. आम्ही भेटा ना. मी माझ्या विषयाला काही हा? माहिती आहे ते सायटेशन सकट पाठवलं, ते पण पाठवलं. नाही मग माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना आपण तो रेफरन्स द्या. ऐकला करा जरा. हे बघा काय असेल. देसाईनं नेमकं हा, करा ना देसाई. नाही, काय महापालिका कोलमडून जाईल. कुठे? हा, पालिका हे बघा आता देसाईनं नेमला ना साहेब, तर देसाईनं करायचं म्हणते की तसं होईल. दुसरं देसाई स्वतः त्याच्यामध्ये आहे. कोलमडेल महापालिका. नाही ऐकून घ्या. बाब अशी आहे की आपल्या महापालिकेच्या प्रशासनावर निसर्ग नियमानं रिटायरमेंटचं जो काय प्रोसेस आहे ती आपोआप कट होते. परंतु महापालिकेमध्ये त्या पोझिशनवर काम करून इफेक्टिव्ह त्या ठिकाणी काम करण्याकरता माणसाची निर्मिती करण्याची प्रोसेस आपल्याकडे अजिबात नाही. यू रिस्पेक्ट टू यू तुम्हाला सांगतो मी. नार्वेकर साहेब ऐकला का. एकेकाली महापालिकेमध्ये असलेल्या उपायुक्तांचा एक क्वांटम आहे आणि शासनाकडून ज्याला आपण त्याला म्हणजे प्रतिनिधित्व पाठवलेलं 50%. आता आज त्याला कुठं नियम राहिलाय गेलं. आपला एकच उपाय काय? हा? आपला एकच उपाय. हो, मग आता म्हणून ते 50% व्हायला पाहिजे ना. त्या दिवशी इनपुरे आपल्याकडे ऍडिशनल सीपी आहेत ना, त्याला तुम्ही पण होते त्याला वाटत. प्रश्न असा आहे की निवडणुका होत नाहीत. 74 कलमानुसार एखाद्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, विधानसभा, लोकसभा हे 6 महिन्याच्या म्हणजे आतमध्ये त्याच्या निवडणुका व्हाव्यात अशा प्रकारची तरतूद आहे ना. आता हा म्हणजे ह्याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरेस्ट आहे. कशामध्ये मी ओपन बोलतो. मी भाजपचा आमदार असलो तरी सुद्धा ह्या लोकसभा, विधानसभा नंतर महापालिका होणार नाही. ज्युडिशरी आपण ज्याला तिसरा प्रमुख स्तंभ म्हणतो. नाही ते काय त्याशी त्या सुप्रिया सुळेंनी भाषणात बोललं की महापालिका नाही. अजितदादा नाही का ते सुप्रीम कोर्टामध्ये ते ओबीसीचा प्रश्न बरोबर आहे. पण प्रश्न असा की न्यायविधी तिथं बसलेले आहेत की एवढ्यामध्ये एखादं इंडिव्हिज्युअल समजा आनंद सुतारांनी ओबीसी नसताना ओबीसीचा फॉर्म भरलाय. इथून एखादी केस असेल तर तिथे निग्लेक्ट केलं ते चालतं. पण मासमध्ये ज्याला होते त्याला न्याय व्यवस्थेने त्या गोष्टीवर लक्ष घालायला नको. ऐकून घ्या.
पूर्वी प्रिंट मीडियामध्ये आले तर कंटेम्प ऑफ कोर्ट नोटीस ठोकून त्यांना मीडिया सुद्धा आता एकदम म्हणजे फ्लॅग झालं बोलणे कोणाचं बोलणं परत येतं का ते सोशल मीडिया अनकंट्रोल अनसेन्सॉर्ड या न्यायव्यवस्थेची पण समाज दिन पाण्याने काढत काय शिल्लक ठेवलं त्यातल्या त्यात लक्षात आला का तो परवाचा एक निर्णय दिला कुठल्या डोक्याचा तो सगळ्या पक्षांनी घेतला पैसे कुठला पक्षाने शिल्लक राहिला मोठा जशी ताकद मोठी त्याने जास्त घेतली परंतु ही पारदर्शकता आता फक्त एक निर्णय घेतला हा निर्णय सगळ्यात झटपट घ्या ना न्यायव्यवस्थेविषयी बोलणं म्हणजे काय म्हणजे तुम्ही त्यांचा अवमान कसला अवमान तुम्ही स्वतःच्या जर ड्युटी फंक्शन नाही करू शकत असेल आणि लोकांनी तुम्हाला शालजोडे घातले तर तुम्हाला दुःख मानण्याची गरज काय जे उद्या तुम्ही जज असले का मी जज असतो तरी काय फरक नाही पडत आपली तो कर्तव्य भाव आहे ना तो पूर्ण केला पाहिजे इन टाइम 4 स्तंभ काय नाही भविष्यकाळात लोकशाही या लोकशाहीला स्तंभ जाणार नाहीत म्हणून माझं म्हणणं असेल की हे पेंडिंग नका ठेवू चर्चा करून घे आलेत का रे ते पद रिक्त आहेत आणि ड्यू आहेत सगळे पदोन्नतीला काय अडले म्हणून एक तर पदोन्नती द्या अशाला का नाही तर ते रिटायरमेंटचं वय वाढवून घ्या आता विधी अधिकारी तर एवढं दिले नाही खूप बाकी आहे सर्वाधिक सिलेक्टिव्ह काय होतंय सिलेक्टिव्ह होतंय ब्लँकेट नाही होतंय काय चाललंय काय समजतच नाही म्हणजे का एकाचं होतंय दुसऱ्याचं होत नाही 28 वर्षाच्या कारकिर्दीत कधी नव्हतं झालं अशा गोष्टी सर या महापालिकेत आता घडायला लागल्या जेवढे प्रमोशन झाले नाहीत आणि आश्वासित झाले नाही तेवढे या नाही ते आता हे झालं म्हणून सेवा भरती झालं म्हणून त्याचा निमित्त सेवा नाही झाल्याबद्दल धन्यवाद द्यायचे पण दुसऱ्या पण ज्या गोष्टी झालेल्या आहेत ना त्या पण कधी झाल्या नव्हत्या आपल्याला विधी अधिकारी नाही विधी अधिकारीच्या अर्जदार म्हणजे हा काय आमचा विषय नाही व्यक्तिगत हा प्रशासकीय विषय आहे परंतु आमचं म्हणणं आहे की ते जर नाही आता केलं तर पुढच्या एमआयडीसीच्या त्या आपले 4 भूखंडाबाबत न्यायालयात सुरू आहे त्या ठिकाणी आपला वकील नाही ना तिथं कोणी आपण तेच आता सरांनी जे मुद्दा विधी अधिकारी त्यांना सांगितलं 27 तारखेला तारीख आहे आता 27 ला आहे ना नेमा ना हे बघा कोणीतरी फोन करतो ना मग तुम्ही 5-5 लाख रुपये फीचे 10-10 लाख रुपयाचे फीचे वकील देता ते फोन करणारे तुमचे काय म्हणजे गॉडफादर आहेत का ही सर्वसामान्य माणसाच्या करता असलेली गरज तुम्हाला दिसत नाही किंवा आमच्या त्या दत्तगुरुनगर तुम्हाला मी बोललो केकार तुम्हाला पण बोललो मी दत्तगुरुनगर नेरकरची तुम्हाला बोलत दत्तगुरुनगर मधलं त्या ठिकाणी निर्णय घ्यायला पाहिजे पटकन पाठवलं आता झाले विचार नाही करायचा ऐकून घ्या अंतःकरणाला विचारायचं इथून कोणाला काय आनंद वाटेल कोणाचं आदेश नाही पाळला तर काय आपल्याला अडचण आहे अरे सोडून द्या रे या प्रशासनामध्ये ह्या राजकारणामध्ये लात मारलेली पदाला आणि लोक निघून गेलेले आहेत त्याचं कौतुक होतं श्री देशमुख आपला नातेवाईक होतं मी तुम्हाला राजाभाऊ गवांडेचं तुम्हाला वारंवार उदाहरण देतो न्यायाधीश होता त्या प्लॉट मध्ये दादा मुतारी तोडली की अजून गुन्हा दाखल नाही झाला ऑगस्टला अरे आपलं शौचालय तोडलं तो गुन्हा का दाखल नाही केला सर मी डीसीपीना पत्र दिलं डीसीपीला कशाला स्वतः डीसीपीना दिलं सहाय्यक आयुक्तांनी दिलं वॉर्ड ऑफिसरनी साहेब ते तिथे बसून दाखल करायला पाहिजे ते मला मी थोडी पोलीस स्टेशन मध्ये जाणार होते मी डीसीपी पानसरे साहेब होते त्यावेळेस स्वतः लिखित दिलं सर या महापालिकेला कधी कधी पालक असतो कधी वरून कोणी तर फोन केला ना की पालक गायब होतो नाही आपण सांगितलं आपण लगेच पत्र दिलं दुसऱ्या दिवशी डीसीपीना डीसीपी झोन 1 ला पत्र दिलं बसून दाखल करायला पाहिजे ना त्यांनी ठीक आहे सांगतो परत आज डॉक्टर गायकवाडच आहेत ना रिमाइंडर द्या तुम्ही लगेच आता माणूस पाठवा दाखल करा आणि त्या कन्सर्न माणसाला अटक करायला लावा ना मी गुन्हा दाखल महापालिकेच्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रॉय कोणी करतो त्याला तुम्ही माफ कराल उद्याला इथे आमच्या लोकांना त्यांनी काचा फोडल्या
इथं काचा फोडल्या तुम्ही माफ करा तुम्ही नाही आम्ही आयुक्ताला पत्र पोलीस उपायुक्ताला पत्र देतोय एवढं थांबाल सांगतो आता लगेच जाताना सगळा काचा फोडाला असं नाही चालत. काय ठीक आहे वैद्यकीय अधिकारी हा ही पॅरिटी का कशासाठी नार्वेकर साहेब नवी मुंबई महापालिका करार पद्धतीने कार्यरत शिकाऊ वैद्यकीय अधिकारी दंत शल्य चिकित्सक स्वच्छता निरीक्षक इथे ठाण्यामध्ये 75,000 रुपये आणि आपल्याकडे 65,000 रुपये. या 10 बाबी आहेत याच्यावर सुद्धा तुम्ही तुमच्या याच्यावर तुम्ही चर्चा करून घ्या. आम्ही कोणाचं म्हणजे सिलेक्टिव्ह नाही करत साहेब ब्लँकेट. आता दुसरे विषय आता हजर असेल त्याला पण बघू. तिकडून भाविस्कर तुम्ही सीबीडी राहता तुम्हाला काय समस्या तुमची आहे काय हा कुठल्या म्हणजे माननीय साहेबांशी कोणाशी कनेक्टेड आहे. आयुक्त साहेबांशी कनेक्टेड आहे सेक्टर 1 मध्ये जे महापालिकेचे सगळे विषय आयुक्तांशी कनेक्टेड असतात पण त्या डिपार्टमेंटचं नाव सांग. हे अकाउंट्स डिपार्टमेंट इस्टेट डिपार्टमेंट आहे. पत्र द्या इकडे लवकर इकडे लवकर द्या पत्र द्या. पलीकडे कोण आहे थोडं बाजूला तुमचं कोणाशी काम आहे काम झालंय थोडं झालं मग धन्यवाद बोला ना. हे बघा माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेला आपली कामं नाही झाली तर आपण नाही जरी त्रागा करतो ना तर एखाद्या अधिकाऱ्याने पेन घेऊन जर काम केलं असेल तर साहेब त्याचं काम केलं तर त्याला सुद्धा म्हणजे हे बघा त्याला काय म्हणजे फित नाही बसत तर ते बरं वाटतं हे लोक केलेल्या कामाचे अप्रिशिएशन करतात. साहेब मी आता बोलतो त्यांच्याबद्दल साहेब. बोला बोला बोला. आज या ठिकाणी म्हणजे सांगण्यास आनंद होतो. आनंद होतो ना साहेब या गोष्टीचा. अर्ध्या मिनिटात कर अगदी 15 मिनिटात तर साहेबांनी बऱ्याच फाईल केल्या. तर सिटी इंजिनियरांचा भाग सुद्धा आहे आणि आयुक्त साहेबांचा भाग आहे. त्यांनी काही फाईल्स केलेत आणि त्याच्यामध्ये आम्ही सुखी आहोत. ओके धन्यवाद सर. शशिकांत गोयल साहेब नमस्कार. माझ्याकडे पाणी आणि शौचालय सेवरेज लाईन या 3 समस्या अजून आहेत साहेब. आणि एक छोटीशी फाईल आहे आयुक्तांकडे म्हणजे ती जर मंजूर झाली तुमच्या आमदार निधीमधून दिलेल्या तर ती एक पाईपलाईन पडली तरी निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी तर बरं होईल. कारण काय प्रस्ताव मंजूर करून घेतला पाणी टाकी मंजूर करून घेतली. एक वॉटर कनेक्शनचं आता काम चालू करतं रोहित शिंदे चालू करतं. दुसरं 5वीची कामं यांची झाली त्यांची आता पेंडन्सी नाही आहे फक्त त्यांना गावात फिरायला सांगा. नाही गावात फिरणार आहेत त्यांच्या गावात जे ते फिरतात ना मी फिरतो तशी आम्ही गोष्ट घरी ऐकून घ्या. त्याने त्या आमदार फंडातून काय सांगितलं मदत कोंबडा आताच घ्या आज उद्या एकच पेंडिंग आहे त्याच्यावर पेंडिंग नाही. तुम्ही लगेच 6 कोटीच्या वर असेल तरच घेतो. ऐकला का सही घ्या आणि टेंडर काढून टाका. शिक्षक देत आमच्याकडे श्रमिक नगर आणि गेले 2 वर्षापासून करून विजय दादा सिव्हिलची काही कामं होती. सागर नाईक साहेबांनी सीईनशी बोलून काल मला पाईपलाईन मध्ये ते करून दिली. पण ते धन्यवाद त्यांना काल पण बोललो धन्यवाद जातात. आणि दादा प्रॉब्लेम आहे फक्त गार्डन विभागाचा. ते निवडून आल्यापासून 5 वर्षांनी हे 4 वर्ष साहेब 3 गार्डन आहे माझ्या विभागात. संपतराव शेवाले आमच्याकडे साहेब विरुंगला केंद्र झाला का पक्का विरुंग केंद्र झालं वगैरे त्याचं फक्त ओपनिंग बाकी आहे. आपली अजून केस चालू आहे कोर्टामध्ये. कुठली विरुंगा केंद्राची आपण टाकले का दुसऱ्या कोण टाकले नाही त्यांनी टाकलेले आहे तर ते वापरायला आपल्याला परमिशन दिलेले आहे. वापर केला वापर चालू केलेला आहे
परंतु एकदा उद्घाटन घेतलं त्याच्यानंतर नारळ फोडणं करून झालं, ते सगळं झालेलं आहे. हे बघा माझं म्हणणं आहे की बघा माननीय मोदीजींनी काय सांगितलेले, माननीय पंतप्रधानांनी जाऊन सगळ्यांना माझा नमस्कार सांगा, म्हणजे कोणा मोदीजींचा. माझं म्हणणं आहे का तुम्ही तुमच्या परिसरातले तुम्हीच तिथे लीडर करून टाकायचं. आणखी काय काय सांगा. दुसरी गोष्ट आहे साहेब, आमच्याकडे 17 मध्ये शितोळे राहतात आणि शितोळ्यांचं नवी मुंबई कॅरम असोसिएशन, कॅरम बोर्ड असोसिएशन आहे. त्यांना पूर्वी 1200 स्क्वेअर फूट जागा दिली होती, नंतर 600 केले, आता 250 स्क्वेअर फूट. साहेबांनाही भेटलो, तिथे साहेबांना भेटलो. कोणाकडे येते? माझ्याकडे मला भेटलंय ते सेक्टर 3 ला वाशीची जी महात्मा फुले भवन आहे नवीन बिल्डिंग, त्याच्यामध्ये त्यांनी मागे त्या बिल्डिंगमध्ये जो आपला सर्व्हिस देतो त्याच्यात चालेल ना. नाही ॲक्च्युली काय आहे की जे ऑलरेडी आपण त्यांना छोटी जागा दिलेली आहे आणि सध्या UHP वाशीच्या वरती जी जागा होता ती पण यूज बघा आजकाल. जरा प्लीज रे भाऊ, जरा भान ठेवा. मी काय बोलतो मला भेटून गेलं. बस शशिकांत बस ना. हे बघा माननीय राहुलजी गेटे साहेब सर, युनिफाईड DCR मुळे ज्यांच्या इमारती बाधित झाल्यात, बाधित म्हणजे ऐकून घ्या, त्यांना FSI वाढून मिळतोय. आता ह्या नवी मुंबईमध्ये कॅरम खेळणार संख्या वाढणार आणि तुम्ही जास्त त्यांना FSI दिला पाहिजे. जरा सागर नाईक 2 जागा अजून सजेस्ट करतो सर. तुम्ही सागर नाईकच्या बरोबर जा. संपतराव, सागर नाईक आणि तुम्ही जा, राहुल गेटे साहेबांशी भेट घ्या. आपला दवाखाना देऊ टाका. छोटी छोटी वापरते. तुम्ही एक काम करा, सागर दवाखान्याकडे घेऊन जा. एक आज त्याचे बिचारे जेव्हा मेवणे वाढले आज आपल्याला अजय गर्देजी तुम्ही शशिकांत राऊत जरा प्लीज जरा लेट मी कन्क्लूड दिस मीटिंग ना. थांबा तुमच्याकडे येतो ना मी. जरा असतील होतो बसा. साहेबांना मी पत्र दिलं होतं. त्याच्यापैकी 8 कामापैकी 2 कामं मार्गी लागली आहे. परंतु मधल्या काळामध्ये शंकर महादेवन साहेबांना भेटायला आपली टीम आली होती. मी गेलो होतो. तुम्ही आले होते. तुम्ही आल्यानंतर संजय आपले देसाई साहेब वगैरे आले होते. त्यांच्या घराच्या समोरचा फुटपाथ त्या दिवशी खोलल्या दुसऱ्या दिवशी जरा खराब वाटत असेल त्यांना कदाचित. तो असाच 1 महिना झाला असंच पडून आहे. तर मी त्यांना जाऊन विचारलं काय थांबवलेलं काम आहे. तर ते म्हणले त्याला एक स्लॅब टाकून घेऊया. ते ब्लॉक घेऊन गेले. माझं असं म्हणणं आहे, अगर करायचं असेल काम ते चांगल्या पद्धतीने करा. फुटपाथ जो आहे ना दादा, फुटपाथ अतिशय खराब होता. नाही त्यांनी कसं काम चालू केलं होतं, ते ब्लॉक काढले घेऊन गेले आणि स्लॅब टाकत होते वरती. मी मला असं नका करू. गेल्या 15 वर्षापूर्वी परवा रात्री गेलो होतो. कमसे कमी 200 लोक गाड्या तिथं सांगतो. मी परवा गेलो होतो. आता हे माती काढून घ्यायला सांगितले. समोरचा एक गेट आहे तो स्लॅब तोडायला सांगितलाय आणि जो आतली दुरुस्ती करून स्लॅब तोडल्याशिवाय माती काढताच येणार नाही. सांगितलं मी परवा गेलो होतो रात्री. संख्येनं सांगितलं करून घेतली आणि ते स्टॅम्प कॉन्क्रीट करून स्टॅम्प करून. ओके. उषा भोईर दादा, कोपरी गावामध्ये ते सिवरेजचं मी मागे फोटो त्याशिवाय आपण गेलो होतो पनवेलला. ती बिचारी अख्खा ऊन पडत एका लाईन मध्ये एकटीच होती महिला. तिच्या पेशन्स म्हणजे कौतुक करा. बोल बोल. प्रोटोकॉल प्रमाणे उठता येत नव्हतं कारण समोर हे बघा प्रोटोकॉल कोण ठेवतात. ज्याला आजकाल मला इथं माझे ऍडजस्टमेंट होतं तर मी पलीकडे जातो ना लगेच. काय तुला तू खुर्ची बदला एवढी तुला नाही, पण पाठी सर्व भरलेलं होतं सर. तू बोल मी तुझं कौतुक करतो. ऐकलं का? महिला असून सुद्धा ज्या पेशन्स मध्ये तू त्या ठिकाणी ते सूर्याचे किरण से तुझ्या डोळ्यावर येत होते. यू वॉज अनेबल टू सी. वरचं काय चालेल तर तुला माहित नव्हतं ना. इतके डोळे दिपले होते. अंदाजाने तू आवाजाने बघत होतीस. म्हणजे मी तुझ्याकडे आणि बाजूला गणेश गणेश आले का? दोघेच होते. बोल. सर, सिवरेजचा प्रॉब्लेम मी मागे फोटो पण दाखवले होते सरांना आणि आता ती फाईल तत्वता मान्यतेसाठी आयुक्त साहेबांकडेच आहे.
सिवरेजची आणि UTWD शिवांगी रोडची. करा 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 फार कारण केव्हापासून मी फॉलो करते सर, तुम्हाला फोटो पण मागे दाखवले होते. 6 कोटी 35 लाख. हो. नार्वेकर साहेब मगाशी इथापेनी कौतुक केलं. या ठिकाणी किती टक्के होता पहिल्यांदा कोटा महिलांचा? 51% म्हणजे 51% अधिकृत आहे. परंतु दादानी ज्या पद्धतीने जनरलमध्ये उदाहरणार्थ नेत्रावली अशा ज्या महिलांचं जे आहे त्याच्यामुळे 59-60% आपल्या महानगरपालिकेत नगरसेवक झालेले आहेत. ओके. दुसरी गोष्ट अशी सर 62%. 62% शेड्यूल कास्ट साठी काही जागा आहेत, पण मी तर सलग शेड्यूल कास्ट असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना जनरल मधून निवडून आणले. विशाल डोस काय करतो? विशाल डोस जनरल आहे, ऐकला का? आणि त्या ठिकाणी कुणी कार्यकर्ता त्याची जात धर्मपंथ नाही बघायची, त्याला संधी दिलीच पाहिजे. आता इथं माझं कौतुक करतो, मी कौतुकाचा भाग सोडून उषा जरा ते बघून घे नंतर. सर अजून एक बहुउद्देशीय इमारतचं टेंडर झालं होतं सर कोविडच्या आधी. त्याच्यानंतर कोविड लागल्यावर नंतर ते त्याच्यानंतर कोविडच्या नंतर ते निविदाच काढले नाही त्यावर बहुउद्देशीय इमारत. आर्किटेक्ट चेंज केला मी आता सांगितलं परवा बोललो ते पत्र देऊन ते पण लवकरात लवकर. नेत्रा सर माझ्याबरोबर रेखाजी आलेले आहेत. सर आम्ही जे आपला तो प्लॉट जो आहे NRIच्या मागच्या त्याच्या संदर्भात सर ह्याचा अख्खा एक ग्रुप आहे आमचा तिथल्या रेसिडेंट्सचा. आम्ही NGT मध्ये सर केस केलेली आहे. तर आम्हाला सर त्या केसला पुढे घेऊन जाण्यासाठी काही डॉक्युमेंट्स हवे होते. मी ते मागितलेले आहेत, मला तेवढे मिळावे केकान साहेबांकडून. आणि सर दुसरं असं आहे की ते DPSच्या बाजूला जो पॉन्ड आहे सर जिथे मॅक्झिमम फ्लेमिंगोज असतात तिथे आपण सर व्ह्यूइंग वाला मी तुला थांबवतो. जी सर. देसाई साहेब फ्लेमिंगो सिटी म्हणून नवी मुंबई महापालिकेला एक प्रकारचा सन्मान मिळाला. तर तो DPSच्या बाजूला जो पॉन्ड आहे पथदर्शी तिथे फ्लेमिंगो भरायचे म्हणून आपल्याला ते आनंद वाटायचा. आता फ्लेमिंगो येतात पण ते पाठीमागे कुठे झाडीमध्ये तिथे आणलेले असतात. या ठिकाणी या सिडकोच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं हे आम्ही अर्थ फिलिंग करण्याकरता इथली माती काढली आणि हा आर्टिफिशियल पॉन्ड झाला. पॉन्ड झाला ना, पाणी साठे ना, तो पण आता म्हणजे टायडल वॉटर पण ओपन लक्षाला ती जागा ही चिखलाची जागा झाली आणि तिथे पाणी येतं जातं. मधल्या काळात आपण पाणी बंद केलं तिथलं. काय असं मध्यंतरी काही लोकांनी आम्ही पाईप टाकल्या काढल्या, परत आता टाकून घेतो, त्याला फ्लॅपबीट लावतो, आत आलेलं पाणी नंतर जाणार नाही, ज्यावेळी ह्याच्या होईल त्यावेळी घेऊन जाईल करतोय मी आता. एका पूर्ण असं भरलं ना तरी ऐकून घ्या साधारण त्याच्यातला 3/4 भाग हा पाण्याने भरला पाहिजे. किती? 3/4. आणि साधारण राहिलेला 1/4 हा बाजूला तिथे जागा मोकळी राहील. म्हणजे ते काही क्षण तिथे पाण्यात जातात, ऐकला का? म्हणजे त्या मड फ्लॅप मधले किडे खाण्यात त्यांचं जे फूड आहे ना ते मिळालं पाहिजे. तर नुसते ते उभं राहिला त्याला तुम्ही असा हे लावून झाकण लावू नका. त्या ठिकाणी एक माणसाची नेमणूक करा. सिडकोच्या ऐकून घ्या, सिडकोचे अधिकारी त्यांच्या स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी समजतात काही लोक. कोण? ती जागा रेसिडेन्शियल करण्याच्या डोक्यात कोणाच्या किडा आहे कोणाच्या, बरोबर आहे ना? येस सर. आणि सर नॉट ओनली दॅट, मागे जे 60 एक तर सर ते मिस्त्री कन्स्ट्रक्शनला त्यांनी SPA केलं आणि सिडकोनी CC दिली, त्याच्यावरती आपण काही ऑब्जेक्शन घेतलं नाही. त्या CC दिल्यानंतर म्हणजे आपल्या जागेमध्ये सर सिडको एवढी दादागिरी करतं की एक इंडिव्हिज्युअल प्लॉट आपल्या बाकी सगळ्या बिल्डिंग्सला आपण CC दिलेल्या आहेत, त्या एका इंडिव्हिज्युअल प्लॉटला सिडको CC देते सर. आणि कन्स्ट्रक्शन होऊन ती बिल्डिंग ऑलमोस्ट अर्ध्याच्या वर उभी राहते सर. जर का आता बॉडी असली सर तर आपल्याला पाणी आणि सीवर नाही दिलं पाहिजे सर. आपण धडा शिकवणं गरजेचं आहे सर. मागच्या वेळेला बोला मी देवेंद्र फडणवीसांना बोललो की या नटमिस्त्री ना त्या बिल्डिंगचं सिवेजचं लाईन आपल्याशी कनेक्ट करायची ना, पाणी द्यायचं नाही. ओके, हे
कोणी सांगितलं कोर्टामध्ये कधी गेले ना, कोर्टात माझं नाव सांगा. आणि सर त्याला आता लागून असतं सर्क्युलर पण काढले मी की ज्या बिल्डिंग परमिशन दिलेली आहे त्यांना पाण्याने शिवराई देणार नाही. आमच्याकडे ऍप्लिकेशन एकाला दिले नाही, नाही द्यायची. आणि सर त्याला लागून आता जे पाणी आहे सर, म्हणजे लिटरली मँग्रोव्ज आहेत त्याच्यामध्ये आणि पूर्ण खाडीला लागून जे पाणी आहे त्याला पण त्यांनी सर आता रेसिडेन्शियल करून टाकलं आपल्या डीपी मध्ये सर. त्याला पाणी, आपण त्या पाण्याला पूर्ण वेटलँड डिक्लेअर झालेला आहे, लिस्ट मध्ये आहे वेटलँडच्या. इन्फॉर्मेशन ऑन विच डेट DCM was at Panvel. जी सर. I was accompanying him with his vehicle up to टोलनाका, तुमच्या कुठला अटल ब्रिज. त्या कालखंडात मी MIDC, सिडको, हडको, कडको या सगळ्या गोष्टी त्याने चालूमध्ये रिमार्क मारून ऐकला. कारण मी त्यांना सांगितलं की म्हटलं आमच्या लोकांना मी सांगणार आहे, स्वभाव ऐकून घ्या तुम्ही. NGT मध्ये जाच मैडम. सर हम यही कह रहे हैं कि हम NGT में केस जीतने के बाद जो डेवलपमेंट प्लान है, जो नवी मुंबई का डेवलपमेंट प्लान है, उसके अंदर जो तब्दीलियां आई हैं और उस तब्दीली में जो महाराष्ट्र शासन गैजेट में वो कहता है वो रेजिडेंशियल कम कमर्शियल. पहला NMMC मैप कहता है सिविक एम्यूनिटी, दूसरा NMMC मैप कहता है उसमें एक नंबर डाल दिया था N80, और N80 महाराष्ट्र गैजेट में कहता है कि वो रेजिडेंशियल प्लस कमर्शियल. ये तो हम 2A प्लॉट की बात कर रहे हैं. DPS लेक में वही मैप कहता है NM81. NM81 अगर आप महाराष्ट्र गैजेट में देखते हो तो वो कहता है प्रपोज फॉर फ्यूचर डेवलपमेंट. और एक और बात सर कि आपका जो अभी जो गैजेट है उसके अंदर मराठी और जो अंग्रेजी का जो वर्जन है उसके अंदर डिस्क्रिपेंसी है. एक कहता है कि 52A एक पॉन्ड है, एक कहता है 52 है. तो इतने इम्पोर्टेंट महाराष्ट्र गैजेट में मराठी और अंग्रेजी के वर्जन में तो मेरी 3 कंप्लेन है सर कि एक NGT में केस हम सिर्फ सिटीजन्स हैं सर, जीतने के बावजूद आप एक ऐसा डेवलपमेंट प्लान निकालते हैं जिसमें उसको सिविक कम्युनिटी से आप रेजिडेंशियल NMMC करता है और सिडको उसको कमर्शियल प्लस रेजिडेंशियल करता है. दूसरा NMM जो हाईकोर्ट से प्रोटेक्टेड DPS लैंड है, उस लेक को वो रेजिडेंशियल फ्यूचर डेवलपमेंट में डाल देता है. जी सर, हम सर के पास गए थे गणेश से, हमारी उनसे बातचीत थी, ये सब मैप्स है सर. ये देखिए सर, दिस इज द 60 वाला प्लॉट सर. दिस रेसिडेंशियल वाला करून टाकलं. मैंने मैडम आपको बोला कि देवेंद्र फडणवीस जी बोला है, उनको कंसर्न अथॉरिटी को उन्होंने लिखा है कि हमारा फाइनल मीटिंग होने तक इसको कायम न किया है. पालिका सीसी देत नाही. पालिका सीसी सर. और देख लीजिए DPS लेक देख लीजिए सर, ये देख लीजिए 2 साल पहले, ये अभी देखिए सर. नॉर्दर्न और सदर्न एंड में पाणी नाही आहे सर. त्याच्यासाठी सर हे पत्र आहे सर. मॅनमेड लेक नेत्रा देसाई साहेबांच्याकडे जाऊन तो पाइपलाइन थ्रू करून घ्या. मैडम यू अप्रोच देसाई साहब और वहाँ पे पानी आएगा और पानी रुकेगा, पूरा नहीं. एक 8-9 इंच का पानी रहेगा ना, तो बराबर खड़े रह के वहाँ से वो उनके जो कीड़े खाते हैं. और सर फॉरेस्ट डिपार्टमेंट भी आके पूरा मुआयना करके गया है और वो लोग भी सहमत है कि वो पूरा आदर्श DG DFO RFO सबका सहयोग है. तो परमनंट ऍड्रेस कोण का जी सर. अँड सर ते ऍक्च्युअली वेटलँडच्या लिस्ट मध्ये आहे सर, तरी आपण त्याला रेसिडेंशियल आणि कमर्शियल करायला बघतोय सर. असं कसं? अरे त्या सिडकोच्या लोकांनी पत्र दिलं आपल्या मान्य ऐकताना CC to ADTP की तुम्ही तुमचे रिझर्वेशन काढून टाका. ऐकून घ्या. आणि नार्वेकर साहेबांना मी दोष देत नाही, वरिष्ठांचा म्हणजे हे शेवटी सिडकोचे अधिकारी हे. मी तुम्हाला आज बोलतोय, ऐकून घ्या मिस्टर राहुल घेटे सर, हे ज्याला अंतिम टप्प्याला येतील ना रिटायर्ड झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसणार नाही. ॲज एज ऑफ 74 ॲज आय एम फ्लरिशिंग, काय बोलतो मी, आमच्या चेहऱ्यावर तेज आहे कारण आमचं मन स्वच्छ आहे. ही जी आहेत ना पर्टिक्युलर तुम्हाला नावं सांगितली 2 लोकांची, यांचं तुम्ही तरुण आहात सिडकोचे तुमच्या नाही या 2 लोक त्यांच्या आयुष्यातला शेवटचा कालखंड कसा किती यातनामय होतो ना हे बघत बसा. त्या दिवशी मी नारोगे साहेबांना म्हटलं की राजकारण्यांच्या मध्ये काही किडा असतो. नगरसेवक झाला का लक्षात आला का तो 2-4 जाडजूड लोक, दरवाजा उघडायला एक माणूस नगरसेवक ते नकली आपली सोडून दे. सभापती झाला, महापौर झाला, आमदार झाला, त्याच्या डोक्यात किडा असते.
त्या खुर्चीचा सभागृह नेता नाही त्याच्यात. सभा नाही जे वाक्य त्यावेळेला मी आणि डिगेकर साहेबांना जरा बोललो, जरा प्लीज जरा नो कॉमेंट्स म्हणलं. तुमच्या IAS लोकांच्या मध्ये सुद्धा किडा असतो, सगळ्यांच्या नाही, काही लोकांच्या बोलो ना मी, तो किडा असतो. त्याला असं वाटतं की आम्ही कायमचेच असे. तुम्ही रिटायर्ड झाले ना, तर तुम्ही जर नीट वागला नाही ना, बाजूने धक्का मारून नको तुम्हाला कुत्राची किंमत तुम्हाला राहणार नाही. पण जे चांगलं वागतील ना, त्यांचा सन्मान कायमचा आयुष्यामध्ये होतो. आणि मी तो वारंवार उल्लेख करतो. आणि आता आपले पाठक साहेब होते कमिशनर है ना, जयराज पाटील. या शहराचं म्हणजे भलं व्हावं तीव्र इच्छा. आणि तसं ही वॉज ब्रिलियंट. कोण काय जयराज पाठक आमच्या जातीचा पण नाही, नाते होते काय ना आमची, परंतु ज्याने चांगलं केलं त्याचं नाव घेतलं. आणि मी नार्वेकर साहेबांच्या समोर त्यांना बोललो, म्हटलं काही लोकांचा किडा असतो. किडा कुठला? अहंकाराचा किंवा आपल्या त्या पोझिशनचा. दुर्गामी चालत नाही तो. एकच छोटं सबमिशन असं होतं सर, की आता NGT मध्ये हे रेसिडेंट स्वतःच्या खर्चाने करून जिंकले केस सर, तरी आपण ते जे रिझर्वेशन होतं ते आपण आता गॅझेट मध्ये बदलून टाकलेले आहे. हे एक मोठा अन्याय आहे सर. आपण केस तुला आम्ही बोललो गॅझेट मध्ये बदलले ना, ते माननीय देवेंद्र फडणवीसांनी रिमार्क मारून त्या डिपार्टमेंट सांगितले याच्यावर कारवाई करू नका, ठेवा. आता अगेन अगेन इफ यू व्हॉट आय एम ट्राइंग टू से सर, की जसं हे झालंय ना सर, तशीच एक केस हे मिस्त्री कन्स्ट्रक्शनने जे बांधलेलं आहे आणि त्याच्या आजूबाजूचा प्लॉट आहे ना, त्याच्या अगेन्स्ट पण रेसिडेंट्सचं एक लोक ना सर कोर्टात गेलेली आहेत. माझं म्हणणं आहे की सर आपण त्यांना थोडा महानगरपालिकेने पण सपोर्ट केला पाहिजे सर, कारण महानगरपालिकेच्या हद्दीतच नाही हे बघा, हद्दीत त्यांनी अतिक्रमण केलंय. नेत्रा ऐकून घ्या. नार्वेकर साहेब हे शिस्तीचे भक्त आहेत. वरिष्ठांचा मान सन्मान ठेवणं, प्रोटोकॉल पालना त्यांना चांगलं त्यांना जमतं. मनात पटत नसेल तरी ते करतात. ऐकून घ्या काय बोलतो मी. त्या बाबतीमध्ये तुम्ही करा, पुढच्या गोष्टी आपण आहोत. डोंट पॅनिक नाही. आणि तुम्ही ते पत्र माझ्याकडे देऊ नका. त्यावेळेला सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्या नगरसेवकांना घेऊन माननीय देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर नार्वेकर साहेब सिडकोचे तर नवीन MT आले, ऐकला का? ही वॉज म्युन्सिपल कमिशनर ठाणे, ऐकला का? चांगला माणूस त्यांच्याशी बोला. सर हमने आपका पढ़ा था इसीलिए मैं होप है. आपने कहा था ये कंफर्म नहीं है, इसमें आप बताइए, इसीलिए हमें होप है. उसमें EP हो जाएगा, साहब ने जो बोला है ना, ये चर्चा वहाँ पे होगी. मुझे पढ़ा था, आपने पेपर में लिखा था. ये हम लोग भी आपको सपोर्ट करेंगे. डॉक्टर नाथ धन्यवाद देता का? थँक्यू म्हटलं, कारण बोर्डिंग पॉईंटचा प्रश्न गेल्याच आठवड्यात पॉझिटिव्ह काय बोललाय का म्हणजे बरं वाटतं. आता कालच कॅफूनच्याकडे पडलेली फाईल जिंकून वरली. छान छान. दशरथ भाऊ दादा, वॉर्डाचं सुद्धा आहे आणि जनरल सुद्धा आहे. वॉर्डाचं जे काही 3 वॉर्ड आहेत थोडीशी दिशा बदलली आणि होडी थोडी किनाराला लागली. अरे वा, फर्स्ट क्लास. 2015 पासून आपल्या नेतृत्वाखाली दिशा बदलत होतो आणि 19 ला पूर्ण दिशा बदलली. हो. आणि होडी किनाराला लागली बऱ्यापैकी. दुसरं काय दुसरं काय नाही ना. कसं असतं की तुम्ही मनामध्ये काय आणून देसाई साहेब मला बरेच संज्ञान करत असतात, परंतु ज्या ठिकाणी निष्ठा दिली त्या ठिकाणी निष्ठा करू नये आणि प्रामाणिकपणे ती दिशा घडत राहावी. आणि नार्वेकर साहेब आपण काम केलेलं आहे, परंतु कसं आहे जरा ते कोपऱ्यात कोण बोलते जरा बघा, इथं दशरथ भाऊ नीट बोलतात काहीतरी. कारण याच्या अगोदर आम्ही भलतेच ठिकाणी होतो आणि मोरबे डॅमला त्या ठिकाणी त्यावेळेला आमचीच लोक विरोध करत होते. मी सांगितलं नका विरोध करू, चांगला काम आहे. त्यावेळेला आम्ही विरोधी होतो आणि फार चांगल्या प्रकारे सभागृहामध्ये त्याला काय होतं, हा मोरबे डॅम काय बोलते कुस्तीचा अड्डा करायचा काय, कुस्ती खेळायला करताय, हे असे कॉमेंट्स होत्या सभागृहात. आणि आम्ही विरोध असताना मी स्वतः त्यावेळेला त्या ठरावाला हात वर केलेला होता आणि आमच्या लोकांनी सांगितलं नका करू. काय सभागृहाच्या ह्या जो उद्घाटनाला मी एकटाच होतो, विरोधी पक्षातला माणूस म्हणून दादा.
जे चांगलं आहे ते चांगलं आहे. विरोध करणारे आहेत कुठे आता? नाही, याला पण प्रचंड विरोध झाला, म्हणजे बरोबर आहे, या बिल्डिंगला पुढे आली नाही बिल्डिंग, आपल्याला माग पडली बिल्डिंग त्याच्यानंतर त्याच्यामुळं. पण चांगली झाली. ऐकून घ्या, तो जर विरोध झाला नसताना ती एवढी सुंदर इमारत नसती झाली. त्यावेळेला ठोकळा कुठला तरी आपण तयार पूर्वी केला असता. वाशीला होतं ना पहिलं. हा, नाही, ठोकळा बनवला असता. ही कशी कलात्मक बिल्डिंग ऐकला का? त्याला धन्यवाद बोला, कोणाला विरोध केलेला त्याला पैसे गेले. आता ही जर आपण जे बनवली त्या रुपये आज तिची दुपटीने किंमत झाली. कुठल्या कन्स्ट्रक्शनची कॉस्ट नाही, त्यांच्या निगेटिव्हिटीचा आताही आयुक्त साहेबांना किंवा सीएना अनुभव येतोय, येणार ना, येऊ दे ना संबंधित व्यक्तीचा. तर ही कामं होतात दादा. आपला त्या ठिकाणी मोठं योगदान आहे. 2015 पासून आम्ही आपल्यासोबत त्या ठिकाणी आलो, नंतर 19ला आपल्यासोबतच विलीन झालो. त्यामध्ये ही कामं होतात. देर से आहे लेकिन दुरुस्त आहे. तुम्ही लवकरनं नेलं ना आम्हाला, पहिलं तुम्ही अगोदर नेलं असतं तर सांगितलं कसं तिथे तुम्ही काँग्रेस सोडले आणि दादांसोबत आले. अगोदर सांगितलं असतं कशाला मरतोस तिथे, इकडे ये. नाही, आम्ही काँग्रेस सोडली आणि आम्ही दादांबरोबर राष्ट्रवादीत आलो. नाही, दादांच्या सोबत आले. अहो तुम्ही जर ते सांगायचे नाही का कशाला कुठा तिथे. जिथे जिथे चलवलंय तिकडे या, वलवलंय तिकडे नका राहू. बोललो परंतु आता वेळ गेला. जिथे उपद्रव आहे तिथे राहू नका, उपक्रमाकडे या. तुम्ही सांगितलं ना आम्हाला. तर मुद्दा असा होता की या ठिकाणी मला आठवते आपल्यासोबत आल्यानंतर अनेक वेळेला आम्ही नॅशनल लेवलला काम केलं जातं, काँग्रेस पक्षामध्ये असताना स्टेट लेवलला काम केलं. पण जे जरी असलं तरी शेवटी आपल्याकडे जी काही राजकीय हा वेगळा भाग आहे आणि चळवळीतला आपल्याकडे समजदारपणा आहे ना, हा निभावतो जातो. आला ना, चळवळीतला कसा नेतृत्व असतो, कारण आमच्याकडे चळवळीतलं नेतृत्व नसतं, वलवलीतले होते सर्व. आणि ज्या वेळेला आपल्यासमोर पहिला मुद्दा त्या ठिकाणी आपल्यासमोर 22 एप्रिलला कोविडला लॉकडाऊन लागलं जरा. नाही, एप्रिल महिन्यामध्ये कोविड लागलं, लॉकडाऊन झालं. 20 मार्चला शेवटची तारीख इकडे मागे पुढे. आणि 10 मार्चला आपण मिटिंग घेतली. आपल्या जे कोर कमिटीला त्या ठिकाणी बोलवलं आपल्या दालनामध्ये की येणारा काल भयानक आहे, आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. खरंच आम्हाला तर काही समजत नव्हतं, पण आपण त्यावेळेला ते दिशा दिली आणि तो जो प्रोग्राम ठेवला ते आज या ठिकाणी 74वी 77वी कोविडचा काळ संपल्यानंतर प्रशासकीय राज लागला. आपण चालू ठेवलं. म्हणजे ज्यावेळेला ती कोविडमध्ये आम्ही कशी रचना केली पाहिजे, कशी दिशा घेतली पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, लोकांना कसं हिंमत दिली पाहिजे, कसं बळ दिलं पाहिजे, ही आपली त्यावेळेला जो नियोजन केलं आम्हाला खरंच समजत नव्हतं. ज्यावेळेला तुम्ही आपण त्याची चालू केलं तर प्रोग्राम रस्त्यावर आणला, मग ते मास्क वाटप करणं किंवा आपण प्रत्यक्ष फिरणं, मग ही समजदारी आहे चळवळीतल्या नेतृत्वाची. नंतर दुसरा मुद्दा त्या ठिकाणी प्रारूप विकास आराखड्याचा. तर मला या गोष्टीचा आनंद आहे की जमिनीचा विषय हा प्रारूप विकास आराखडा जमिनीचा आहे. जमीन नसेल तर विकास कसला हो. आम्ही आपल्याकडे आलो बघा आणि आपण त्या सेकंदामध्ये अंडरस्टँडिंग झाली, हा मुद्दा परफेक्ट आहे म्हणून. आणि त्या मुमेंटला 7 दिवस म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस आणि 10वा दसरा त्या दरम्यान आपण आम्हाला त्यांनी पाठबळ दसऱ्यात तू तुझ्या पाठीशी मी आहे. आणि आपल्याला समजत होतं की त्या ठिकाणी ही किती महत्त्वाचं आहे. ह्याचा मला फार आनंद वाटला. XYZ पक्षाच्या नेत्याने मुलाखत दिली TV ला आणि त्याला विचारलं बघ काय आहे, मला कसलं काय समजलं, मला ब्रीफिंग केली, मी बोललो. म्हणजे सांगण्यात तात्पर्य का आपल्याला ते समजलं. आज आम्ही त्या ठिकाणी 12,000 सूचना दिल्या. त्या 12,000 सूचनामध्ये आपली ताकद होती, आपला बल होता, ती जी मुवमेंट होती आणि ती चळवळ होती दादा. 9 दिवस आणि 10वा दिवस दसरा आपण आले त्या ठिकाणी आणि ते आपण आले त्या ठिकाणी आणि ते आपण बघितलं आणि त्या बल दिलं आणि बरोबर 3 वाजता अख्खा मंडप उडाला पावसाने. तेव्हा समजलं काहीतरी ह्या प्रारूप विकासाला घात होईल. अख्खा मंडप उडाला त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी दादा मी आपल्याला सांगू इच्छितो, त्याला काही नावं दिलं. आम्ही काही सिडकोच्या विरोधात नाही आहे. सिडको आमचीच संस्था आहे, महापालिकेत आमचीच आहे, MIDCच आमचीच आहे, कांदळवन सुद्धा आमचंच आहे, काय ना आमचं सर्व आमचंच आहे. परंतु जी दायित्व घेतलेलं आहे म्हणून ह्या ठिकाणी दादा मी पत्र आपल्याला देतो दादा. आणि ऐकून थँक्यू. हे ऐकून तर दादा याला चुकीचं असेल माझं, परंतु
या विकास आराखड्याला नाव दिलं मी दादा तुम्हाला आहे. आणि तुम्ही याला नाव दिलं मी विकास आराखड्याला धृतराष्ट्र विकास आराखडा. हा जो आराखडा आहे चुकीचा असेल मला माहिती नाही दादा. धृतराष्ट्र आराखडा आहे आणि ज्या जनसुनावणीला नाव दिलं पाखंडी जनसुनावणी. आंधळी मुकी आणि बैरी पाखंडी जनसुनावणी आणि धृतराष्ट्र विकास आराखडा असं या ठिकाणी या दोन्ही गोष्टीला नाव दिलेलं आहे. याचे मुद्दे मी दिलेले आहेत. त्यामध्ये 10 मुद्दे आहेत. कारण मी जवळजवळ 12,000 काही अधिकारी मध्ये टिंगल केले. अरे एक सारख्याच मध्ये तुम्ही दिलेले आहे. अरे एक सारखे दिले त्याचा तुम्ही अभ्यास करा. माझी सूचना काय गुरुजीने शिकवलेच नाही ते परीक्षा कसा देणार. ही प्रारूप विकास आराखडा काय आहे पहिले आम्हाला संज्ञान करा, जागृत करा, सांगा कशी हरकत सूचना घ्यायची. दादा आपण त्या ठिकाणी होतं कुठेतरी वाचलं थोडं तरी नाही तर सपाट साफ जसं ग्रामस्थांच्या खाजगी जागा, ताब्यातल्या जागा, कब्जातल्या जागा, वहिवाटीच्या जागा आणि उपजीवीच्या जागा सर्वच घेतलेल्या आहेत. काही बाकी ठेवलेलं नाही आहे. आपली जी तळमळ आहे ह्या जातीतला आणि ह्या मातीतला असल्यामुळे ही तळमळ आणि कलबला आहे. दादा जे काही या ठिकाणी शिडको MRDC आणि महापालिकेला आलेल्या काही अधिकारी काही टक्का काही मातीतलंच नाही तर जातीतलं नाही तर कसलं काय होणार आहे. ह्या ठिकाणी दादा मी अनेक ठिकाणी या ठिकाणी की आम्ही आमचे जो काही या शहरामध्ये राहणारा जो मूल जनजाती भूमिपुत्र ज्यांच्या जमीन सगळ्या घेतल्या या शहरामध्ये जो स्थिरावले त्यांनी पैसे दिले शहराला विकासासाठी. आपल्या जमिनी या शहरातल्या नागरिकांच्या पैसे त्याच्यावर झालेला विकास यांचं आरक्षण हे सुरक्षण असलं पाहिजे. रिझर्वेशन प्रिझर्वेशन असलं पाहिजे. ह्यामध्ये दादा नेत्राताई तुमचं आम्ही अभिनंदन करतो. तुमच्याकडे फार मोठे समाजसेवक आहेत. तुमचा फ्लेमिंगो जगला पाहिजे. आम्ही त्या फ्लेमिंगोला अंगा खांद्यावर वाढवलेला आहे. आम्हाला माहिती आहे त्या मँग्रोवला आम्ही अंगा खांद्यावर वाढवलेला आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपण मासा मरतोय त्याचं सांगा ना कोणतरी. त्या मच्छीमाराचा मासा मरतोय कोण बोलतोय काय कोण काही नाही. मँग्रोवचं आमचं जलन लाकूड आहे आलंय ना तो त्या ठिकाणी कोणाला न विचारता कायदा लागू केला कोण बोलतोय. ह्या ठिकाणी दादा माझी विनंती आहे दादा मुद्दे आयुक्त मध्ये पण वाचतील मी पण वाचतो आणि ज्या वेळेला माननीय देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर आपली मीटिंग लागेल ना त्यावेळेला याच्यावर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुमचा मासा पण जगेल दाखवून त्याबद्दल मी आपला मासा तर या ठिकाणी ही जो होल्डिंग पॉइंट जो ज्या ठिकाणी फ्लेमिंगो त्या ठिकाणी आहात ना आपण पाणी साचलं पाहिजे. काय घाबरायचं त्याच्यामध्ये सर JCB घेऊन तू बांध फोडायला पाहिजे. हो काय आम्ही नगरसेवक आहोत. दादा आपल्या पाठीची चळवळीतले व्यक्ती आहे. हो चळवळीतल्या व्यक्तीकडून आम्ही काय शिकले पाहिजे. एक वॉटर गटर मीटरची फाईल झाली म्हणून आनंद मिळला पाहिजे. पण काही ठिकाणी कुद्दल फावड दादा अहो संघर्षातला व्यक्ती दशक भाऊ तो काम आता कायदेशीर आपण त्याची मुदत वाढ दिली पाहिजे ना. त्याला मुदत वाढ नाही दिली काय करणार संपणार आटपणार बाजार कारण सर्व जे डेप्युटेशन आले आम्ही त्याचं स्वागत करतो. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी दोन्ही उपमुख्यमंत्री दोघांशी मी या आपल्या महापालिकेतल्या कमी होणाऱ्या अधिकाऱ्यांना 180 अधिकारी कमी होतात एका वर्षात. या 180 गांभीर्याने बोलणार जसं भाऊ हे आम्ही वाचतो आणि तुमच्याशी चर्चा पण करतो. दुसरी दादा या गावामध्ये ज्या मंदिराच्या जागा आहेत आणि गावकीची जागा आहे ती गावकीच्या नावावर गेल्या पाहिजे ना. भाऊ सगळ्या जागा आहेत या जागा करतो आणि हे शहराच्या लोकांसाठी तर बोलते मी काही झोपडपट्टी आता आपला पाहुण्याचं काय नगर झोपले भोईरच्या वेळेस सांगितलं मी अरे तुझं गाव आहे पाहुणा गाव आहे. अरे DP मध्ये ठीक आहे DP मध्ये तुम्ही त्या DP मध्ये म्हणजे त्याला तुम्ही गावातल्या जागा त्या सुखसुविधेसाठी ठेवा न ठेवा तो नंतरचा भाग. अरे पण DP मध्ये तर घ्या बोला. DP मध्येच नाही MRDC भाग काय त्याला विनोदाचा भाग नाही जातात. आपले सूर्य आपला राजेश शिंदे काहीतरी राजेश शिंदे राजू शिंदे असे 3 त्यांचे सदस्य होते आणि आपल्या बाहेरला ते डिस्प्ले लावले होते नोड वाईज आरक्षण DP लावले होते तिथे नकाशे लावले होते. आणि विनोदामध्ये त्यांना सांगितलं अरे बाबा जाऊन बघा तुमचा आहे का तिथे काय म्हणतो तुमच्या तिथे आहे का पहा. फिरले
सापडलंच नाही. आणि सापडलं तुम्ही कुठे आहे, अरे दा पुन्हा एकदा जा, पुन्हा एकदा पाहून या. पुन्हा गेलंय, अरे सापडतच नाही, बघितलं नाहीच आहे. अरे हसेल तर असेल ना, नाहीच आहे. आणि दुःख काही गोष्टी दादा की आपली बाउंड्री काय म्हणतं, महानगरपालिकेच्या बाउंड्री आहे ना, त्या बाउंड्रीच्या आतमध्ये आहे ना, म्हणजे माझ्या घरामध्ये हसून हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाउंड्रीमध्ये हद्दीमध्ये हसून सुद्धा नाही. म्हणजे आज आमचे टाउन प्लॅनर मिस्टर केकाने साहेब EDTPO केकान साहेब, महापालिका प्लॅनिंग अथॉरिटी आहे किती, 50% सुद्धा नाही प्लॅनिंग. शिडकोनी MRDC 50% घेतली, 25% शिडकोनी घेतली, कांदलवन घेतो तर वेगळंच. आपल्याकडे राहिले का आयुक्त साहेब, आम्हाला शरम. कसं साहेब, आम्ही ट्रस्टी आहोत ना, आम्हाला शरम वाटतं ना, आम्ही प्लॅनिंग अथॉरिटी छाती फुगून सांगतो प्लॅनिंग अथॉरिटी. अरे कोणी बोला कसलं प्लॅनिंग अथॉरिटी, तुम्ही 50% आला ना. सर ह्या गोष्टी विधारक आहेत, आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आणि दादा आपल्या ह्या DP मध्ये आपला जो पाठबळ दिला आणि आपण एक इन्व्हॉल्वमेंट केला, आपण या प्रारूप विकास आराखड्या आपलं या ठिकाणी ह्या संघर्षामध्ये आपण पहिली उडी घेतली. कुठल्याच नेत्यांनी नाही घेतली दादा, किती ते पदर खोसू द्या, काही नाही आलं त्यामध्ये. नाही जे आहे ते आलं का त्यांना शब्द नको तिकडे जातो आणि परत नाही, अजिबात जाणार नाही, इकडे तिकडे अजिबात जाणार नाही. परंतु त्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये आपण प्रथम एक सेकंद दादा, फक्त एक जे आंदोलन उडी घेतली, त्या आंदोलन उडी घेतल्यामुळे दादा शिडको आयुक्तांच्या दालनात येऊन बसली. आता बरं कधी शिडकोचे अधिकारी आपल्या महापालिका दालनात आले नाही. आपल्या अधिकाऱ्यांना खुर्ची मागचीच, मग ती UDला मिटिंग असू द्या, CMकडे मिटिंग असू द्या, कुठे तर मिटिंग असू द्या, आपले अधिकारी मागची खुर्ची, म्हणजे आपल्या अधिकारी मागची खुर्ची नाही दादा, ह्या महापालिकेच्या नागरिकाला मागची खुर्ची. पण आपण या ठिकाणी DP मध्ये पुढाकार घेतल्यामुळे त्या खुर्ची पुढची भेटली आणि कुठेतरी स्थिर स्थावर झालं. दादा आपलं अभिनंदन. भले या ठिकाणी धृतराष्ट्र जरी विकास आराखडा असला किंवा ह्या ठिकाणी तो पाखंडी जरी सुनावणी असली तरी त्याला जाऊन कंट्रोल केला, त्याला दाबलं त्या आपल्या नेतृत्वाने. धन्यवाद. मीटिंग किती सांगा पाहिजे. दुसरं बरं साहेब, धन्यवाद, तुम्ही थोडक्यात आटपलं. अरे माझं थोडक्यात कसं असेल दादा, दादा आज आपल्या नेतृत्वाखाली 77वी महासभा आहे. मला वाटतं पहिली महासभा जूनमध्ये आपण चालू केली, जून 2022ला. आणि म्हणजे येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये आता 4 वर्ष करोनाला होती. म्हणजे सर्वसाधारण 45 महिने या ठिकाणी दादा येत आहेत आणि दादानी 45 महिन्यामध्ये 77 सभा या ठिकाणी घेतली आहे. मी पहिलं प्रथम दादा आपलं अभिनंदन करतो, मनापासून अभिनंदन करतो. कारण आपण ज्या या सभा घेतलेल्या आहेत त्या सभेचा टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी जोर चढत गेला आणि मग टप्प्याटप्प्याने मग शहर अभियंता असेल किंवा इतर विभाग असेल त्याच्या माध्यमातून कामं होत गेली. आपणही आपल्या याच्यामध्ये सांगितलं की आता कुठेतरी अधिकारी वर्ग जागा झाला आणि कामाला लागला आहे, परंतु खूप ज्वलंत पद्धतीने आदरणीय आयुक्त साहेबांनी सीईनी किंवा त्यांच्या माध्यमातून कामाला सुरुवात केलेली आहे. मी काय आज वॉटर पार्कवरती बोलणार नाही, वॉटर पार्कवरती काही कामं झाली नाही तरी मी काय बोलणार नाही, तुम्ही सांगितलं तरी मी काय बोलणार नाही, आणि तुम्ही म्हटलेली कामं नाही झालं तरी मी काय बोलणार नाही. मी फक्त एकाच मुद्द्यावरती हात घालणार आहे, जो साहेब आपला सायन पनवेलचा रस्ता आहे. आता आपण बऱ्याचशा अंशी आपण त्या ठिकाणी कामं करतो, परंतु त्या दोन्ही दुतर्फा म्हणजे उरण फाट्यापासून तर तुर्बा पलीकडच्या बाजूने सुद्धा MIDCच्या बाजूने तसं, परंतु आपण त्या बाजूला फुटपाथ केले, परंतु दोन्ही बाजूला जे नागरिक त्यातून जातात, मुंबई पुणे जे रहिवासी जातात, त्या सगळ्यांना वाटतं की हे सगळं आपल्याकडे आहे. त्या ठिकाणी 2 वर्षापूर्वी स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत मला वाटतं राधाई साहेब तरी कुणीतरी म्हणजे तो शिरवण्यापासूनचा पुढचा डोजिंग करून व्यवस्थित करायचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे किती आपण रोपं लावली, तिथे रोपं कशी लावली होती माहिती आहे आपण साहेब, त्या ठिकाणी डेब्रिस आणि डेब्रिसवरती झाडं लावायचा प्रयत्न केला होता. आणि आता सांगा ती झाडं कुठे गेलेली आहेत. दादा तुम्ही बारकाईने बघा, तुम्ही स्वच्छतेचे प्रतीक आहात, स्वच्छता तुम्हाला फार आवडते, तुम्ही शिळफाट्याला जाताना सुद्धा आजूबाजूला पाहून तुम्ही त्याच्यावरती निर्णय घेता किंवा तुम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलता, परंतु तो जो रस्ता आहे दादा त्या ठिकाणी केली आपण, परंतु त्या ठिकाणी एक सुद्धा झाड आलेलं नाही.
पुढची जी वाशी गावापासून असेल तर इकडच्या बाजूला पण तीच परिस्थिती आहे. म्हणजे जो आपला मुख्य वाहिनी आहे, मुंबईला जाणारी जी धमनी आहे आपली सायन पनवेल मार्गाची दूरदर्शी आहे उद्यानाच्या संदर्भात. उद्यानाच्या संदर्भात तू इकडे बस, इकडे खुर्ची आहे इकडे बस ना. उद्यानाच्या संदर्भात राजेश इकडे बस, इकडे बस. खुर्च्या घेऊन ऍडजस्ट करा. दादा जे डिवायडर आहेत, प्रमुख डिवायडर म्हणजे आमच्या तुला मी अर्ध्या मिनिटात रोखतो. कोकण भवनचे ते ऑटोमोटिव्ह कंपनी आहे ना, तीच पासून त्या लंडन पिस्टनरच्या बरोबरचा MIDC आणि हायवे ह्या मधल्या जो बेल्ट आहे त्या बेल्ट करता 4 दिवसापूर्वी मी स्वतः नेरकरांना बोलवलं होतं. PWDचे पवार म्हणून त्यांना बोलवलं होतं आणि तो संपूर्ण 1 किलोमीटरचा रस्ता ब्युटिफाय करणारा जो एक विकासक आहे, त्याचं म्हणणं आहे का म्हणजे मी नेरकरांना बोललो आणि मग मी यांना फोन मारला की म्हटलं आपला रिसायकल केलेलं पाणी त्यांना द्या फ्री ऑफ कॉस्ट. तो असा मला वाटतं ती मीटिंग तुमची झाली की नेरकरची? नाही, ते अजून PWDचं त्यांचीच कारण तुमचा रोल फार छोटा आहे. आपण फक्त रिसायकल केलेलं पाणी तिथून DY पाटलाच्या पासून ती तुमचं बिल्डिंग बांधली जा बघा, MH24 हाय, MH24 हाय त्याचा मालक हा माझा फॅन आहे. त्याने त्याला माहित होतं मला सगळ्या या गोष्टीचं. तो बोलतो इथला सगळा बिल्ड मी सगळा करतो आणि मेंटेन पण करतो फक्त, आणि आमचा बोर्ड पण लावणार नाही. तर म्हटलं बोर्ड का नको लाव, बोर्ड लाव तुझा म्हटलं. म्हणजे तुझे बोर्ड जास्ती आणि ते झाडं कमी असं नको व्हायला. नैवेद्य आपण दिलेलं बोर्डच्या परवानगी दिला ना, ते झाडं एक पण राहिली नाही. पण त्या बिल्डर लोकांचे बोर्ड आहेत. तुम्ही पाम बीच मार्गापासून चौकात ते काढा एकदा, रद्द करा. आणि अशा प्रकारची म्हणजे जबाबदारी नुसत्या बोर्ड लावण्यापुरते नाही. तर तो एकदा झाला ना, आणि मी त्या PWDच्या अधिकाऱ्यांना बोललोय की वाशी ब्रिज पासून प्रत्येक ब्रिजला म्हटलं रिझर्व्ह बँकेच्या बिल्डिंगला जशा प्रकारचे गज लावलेले असतात ना, तसे गज लावून वेल्डिंग करून आतमध्ये महापालिकेला जबाबदारी द्या. आम्ही ते सीझनल फ्लॉवर्स अरे फक्त आम्हाला तिथे जाहिराती लावायला महापालिकेला परवानगी द्या. बरोबर आहे. त्या जाहिरातीच्या स्वरूप म्हणजे बदल्यामध्ये महानगरपालिका सगळे मेंटेन करेल. तू बोलत ही गोष्ट खरी की शहरातून जाणारा रस्ता इतक्या डेब्रिज पडत, त्याचं शिक्का आपल्याला येतो स्टिकर. ते नुसतं हायवेला नाही, रेल्वेला सुद्धा. मी रेल्वे त्याचे मंत्री पियुष गोयलला मी बोललो होतो, म्हणजे ते बोलले नाही साहेब आपण करत आहे. आता रावसाहेब दानवेंना पण बोललो होतो. आणि आता ती आपली रेल्वे आणि महाराष्ट्राची जी कंपनी आहे ना महारेल, त्या ठिकाणी म्हणजे खेरणा बोनकोडा रेल्वे स्टेशन बांधायचं काम तिथे सुरू होणार आहे. तर तू बोलतो ती गोष्ट खरी आहे की आता म्हणजे आपण एवढा प्रयत्न करतो आणि या दुसऱ्यांच्या सगळ्या अख्यातरीत असलेल्या गोष्टी न झाल्यामुळे बदनामी आपल्याला येते. बोलता तसंच दुसरं मी डिवायडरचं बोलू दादा. डिवायडर म्हणजे कोणताही डिवायडर घ्या, आमचा LP पासून तर परत फिरून येणारे अपोलोपर्यंत डिवायडर घ्या, मध्ये काहीच नाही. तुम्ही चेक करा. आयुक्त साहेबांच्या बंगल्याच्या समोर आयुक्त साहेब रोज बाहेर पडतात, येतात जातात म्हणून त्या ठिकाणी आहे. कारण आयुक्त साहेबांचा पण तोच रस्ता आहे, तिथेच राहतात. म्हणजे ते एक मदत, एक दुसरा. आणि दुसरं आपण एक लाईन टाकली होती STB पासून सेक्टर 50 पासून तर सगळी जी उद्यान आहे नाल्याच्या बाजूनी, जेवढा नाला जातो स्टेट बँक ऑफ इंडियापर्यंत, ती लाईन आता परत बंद आहे ती. आणि त्याच्या बाजूला जी आपण त्या ठिकाणी उद्यानं तयार केली होती, मग ट्री बेल्ट खाली असेल किंवा इतर असेल, ती जवळजवळ 12 उद्यानांसाठी रिरोडमध्ये काम करत होती, पण ती आता ती कार्यान्वित नाही. हां, ती एक लाईन ती जर कार्यान्वित केली तर ती 12च्या 12 होतील. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी सायन्स पार्कच्या बाबतीत आपल्याला प्रकाश टाकू इच्छितो. सायन्स पार्कमध्ये जो आपण तो डोम घेतला होता, त्या डोमच्या संदर्भात मध्यंतरी मंडळीने परत निर्णय घेतला की तो डोम ॲज इट इज जर करणार होते त्याच पद्धतीने करायचा. आपलं शहर 21व्या शतकातलं अत्याधुनिक शहर आहे. ही जी बिल्डिंग झाली आहे तीच बिल्डिंग तोच आर्किटेक्ट करतोय. वंडर्स पार्क देखील त्यांनीच केलं, सायन्स पार्क देखील तेच करतोय. आता पनवेलची महानगरपालिका तेच आता HSS म्हणजे इथियन सिटी असोसिएट्स करते. आता त्या ठिकाणी ते मला कोणाच्या याच्यामध्ये जायचं नाही, परंतु अतिशय सुंदररित्या आपण त्या ठिकाणी डोमचं नवीन हे केलं होतं. परंतु ते का कॅन्सल केलं मला माहिती नाही, किंवा त्या ठिकाणी पैशाची कमतरता असेल, 5-7 कोटी त्याचे बजेट वाढत असेल आणि ते आर्किटेक्टला त्याच्यामध्ये बसत असेल म्हणून केलं असेल. परंतु त्या ठिकाणी दादा ज्या पद्धतीने 45 महिने झालेत, तर 45 महिने त्या कामाला सुरुवात होऊन झालेले आहेत. तो आज नुसता सांगाडा तयार आहे. वंडर पार्कचा सांगाडा त्या ठिकाणी, आपल्या सायन्स पार्कचा सांगाडा त्या ठिकाणी तयार आहे. त्याच्यानंतर पुढचं
आतलं म्हणजे एक्झिबिटचं काम बाकी आहे अजून, म्हणजे ते एक्झिबिटच्या कामाला अजून 2 वर्ष लागतील. त्याच्या बाजूचा भूखंड सुद्धा सिडकोने तो आपल्याला द्यायला पाहिजे होता. पाहिजेत ना, तिथूनच मुख्य प्रवेशद्वार झालं पाहिजे होतं तिथे. नाही त्याच्यापेक्षा दादा आपण जो स्टे घेतलेला आहे, म्हणजे स्टे जो घेतलेला आहे ती लाखांचा जो सांगाडा आहे फायर ब्रिगेडच्या बाजूला, ते जर आपल्या ताब्यात घेतलं आणि तिथून मुख्य हे केलं तरी भरपूर झालं आपल्याला दादा. ते जरी आपण ताब्यात घेतलं तरी खूप झालं. सागर नायकाशी बोलून घ्या, सगळ्या गोष्टी तयार करून घ्या. माझं मत असं आहे, आयुक्त साहेबांच्या सगळं लक्षात येतंय आणि आदरणीय साहेबांना सुद्धा म्हणजे देसाई साहेबांना सुद्धा अवगत आहे. परंतु आज जर आपल्याला 45 मिनिटं झालेत आयुक्त साहेब आणि अजून एक्झिबिटसाठी अजून किती महिने लागणार आहेत, म्हणजे ज्या पद्धतीनं आंबेडकर भवनचं झालं त्याच पद्धतीनं सायन्स पार्कचं व्हायला नको. आज जे भविष्यामध्ये 200 कोटीमध्ये होणारं काम जर 400 कोटीमध्ये गेलं तर याला जबाबदार सर्वस्वी अधिकारी राहणार आहेत. मीटिंग बोललेली आहे काय आज दुपारी मीटिंग बोलली जरा त्या संदर्भात दशरथ भाऊ बोललेले आहेत की बाबा तुमचं एक्सटेन्शन झालं पाहिजे. या शहराला तुमची गरज आहे, दादाला गरज आहे, शहराला गरज आहे, सगळ्यांना गरज आहे. कारण हे जे प्रकल्प आहे मला शहराकरता दिसायची गरज आहे. बरोबर आहे. तर दादा हे जे अधिकारी आहेत, म्हणजे मी कळकळीने सांगतो दादा, म्हणजे मला कोणत्या डेप्युटेशनवरती आलेले उपायुक्त त्यांच्यावरती मला काही म्हणणं नाही, ते येतील जातील, परंतु शहराची खऱ्या अर्थाने कळकळ आहे. ते निवासी आहे, रहिवासी आहेत आणि त्यांना प्रत्येक गोष्टी माहिती आहेत. आणि म्हणजे अशा बाबतीच्या आपण सुद्धा त्या ठिकाणी काहीतरी पाठिंबा दिला पाहिजे आणि पुढे केलं पाहिजे. परंतु सायन्स पार्कचा हा मुद्दा आयुक्त साहेब आपण दोघांनी लक्षात घ्या. दुपारी मीटिंग आहे मोपलवारला किती वेळ ठेवला? मोपलवार आपले पहिले आपल्याकडेच होते ना उपायुक्त, म्हणजे निवृत्त झाल्यानंतर परत दशरथ भाऊ उपयुक्त अधिकारी उपयुक्त. दादा माझं म्हणणं असंच आहे, आजचा दिवस दादा चला एक मिनिट आता 1 वाजता दादा उपयुक्त आपली मीटिंग 2 वाजता संपणार आहे दादा. आपली मीटिंग 2 वाजता संपल, परंतु 6 वाजता आज अधिकारी घरी जातील. उद्या एकच दिवस आहे, परवा नंतर कधीही आचारसंहिता चालू होईल. परवा नंतर म्हणजे ह्या 1 दिवसात ऐकतो साहेब लवकर संपली तर वेळ मिळेल नाही होणार. ह्या एका दिवसामध्ये राहिलेले तत्वता प्रशासकीय आपण परिपूर्ण करावेत, माझी एवढीच विनंती. जरा एक सायन्स पार्कच्या बाजूला आपल्याला पाहिजे महापालिकेची इब्रत आहे. काही गोष्टी आहे ना इब्रती करता करावं पाहिजे. मी 2-3 वॉर्डचा विषय घेतोय, मग थोडासा वेळ मागतोय मी तुमच्याकडे. हे बघा माझं नाही भाषण नाही, मी विषय बोल. आयुक्तांचे पण आभार मानतो, तुमचे आभार मानतोय. कारण मागे आपण ज्या आमच्या फायली होत्या त्यातल्या 2-3 फायली निघाल्यात आणि 2-3 ऑन द वे आहेत. मी आजच जाऊन त्यांच्याकडं सहाय्य घेतोय आयुक्तांकडे. आणि दुसरा विषय, दिघा तलावासाठी आपण जो निधी दिला होता 2022 पासून पत्रव्यवहार करतोय, 24 उगवलाय, तर तो आपला निधी पण मला वाटतं आपला पण आचारसंहितेनंतर 3च महिने कार्यकाळ लागणार आहे. पण तू ते तलावाचा ते घाट होणार आहे की नाही? तर दुपारी फाईल ओके ऐकून घे. दुपारी फाईल. दुसरी गोष्ट अशी, 2024-25चा परत आमदार फंड येतोय, तिथं गरज बसली तर पत्र देऊन ठेव. मी आणखी कलेक्टर महोदयांना पत्र देऊन ठेवतो. ओके ठीक आहे. पुढे दुसरा विषय आहे का दिघ्यातलं H विभाग कार्यालय ते एवढं म्हणजे नादुरुस्त झालेलं आहे, तिथे गरजुल्यांचा हड्डा झालेला आहे आणि तो 21 पासून ते बंद आहे वॉर्ड ऑफिस. आणि आता आपण ते गाळे बांधलेत ना रस्ता रुंदीकरणासाठी, तिथे वॉर्ड ऑफिस भरते, पण तो आपलं ऑफिस बांधलं जातं तर मला समजत नाही का ते ऑफिस बांधलं जातं. 21 पासून आता 24 वॉर्ड ऑफिस. मग ते MIDC प्लॉट काढल्यानंतर मग आपण कोर्टात जायचं. काल त्याचं डिझाईन फायनल करून घेतलं. मी रात्री 11 पण ऑफिसला होतो. रात्री सही केलेली आहे, सरांच्या सहीला फाईल गेलेली आहे. दुपारी लवकर पाठवलं तर होईल, उशीर केला तर उद्या होईल. पुढचं अपेक्षा करतो आपल्याला होईल रे. पॉझिटिव्ह. दुसरा विषय असा आहे का परवा आपण जे यादवनगरची शाळा सुरू केली तर तिथे आपण ई-लायब्ररी सुरू करावी आपल्या आमदार पैसे. हा त्याच्यानंतर साफसफाई त्याची करून घ्यावी, लाईट चालू करून घ्यावी. लाईट जरा 2 मिनिट जरा प्लीज गिव्ह मी अटेन्शन. रविकर साहेब, आपली हा इथे रस्ता, इथे शाळा, शाळेच्या समोर लॉजिंग बोर्डिंग. मी त्या आठवडे जे त्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांना म्हटलं ही तिथे सगळे कॅन्सल करा आणि हा शाळेला ग्राउंड द्या. तुमच्याकडे कोणी केस आणले नाही का? काय झालं दादा, जर शाळा सुरू झाली असती ना तर त्याला परवानगी नसती, म्हणून ते शाळा न सुरू होण्यामागे त्या लोकांनी प्लॉट पाडला. ती मोडून काढू. काय बोलतो मी, हे बघ, जनहिताच्या करता रस्त्यावर कुठल्याही स्वरूपात यायला तर हा गणेश ताकदी नको आहे. ओके, तुम्ही तुला एवढं सांगतो, त्रागा करू नको.
मान्य आयुक्त साहेबांना एक दिवशी शांततेनं तो प्लॉट, शाळा, ते MIDC जागा, तो रस्ता हे सगळं दाखव आणि तुम्ही स्वतःला कन्व्हिन्स करा. तिथे मैदानात नाही, शाळेच्या मैदानाच्या मैदानाच्या बाजूला समोरच आहे. आपण कंपाऊंडवर बांधली ना जबरदस्ती, तिच्यात त्यांनी प्लॅनिंग केलं होतं, पण त्यांना मी सांगितलं करू नका आणि फेन्सिंग पण प्रस्ताव करू. नाही, मी त्यांना सांगितलं की ती फेन्सिंग तोडा, तारीची केली ना आपली. आणि माझं म्हणणं असेल का तुम्हाला नसेल तर मी तुमच्या CSR मधून मी पैसे देतो, कुंपण घालून देतो. तुम्ही फक्त आमदारने तिथून देतो त्या पूर्ण याला. आणि MIDCच्या सुद्धा लोकांना मी बोललोय की तुम्ही या गोष्टी करू नका, जनसामान्यांचा क्रोध नका उठवू. ज्या गोष्टी ऍडजस्टेबल असतील त्या गोष्टी आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू. एक शाळा सुंदर आहे, जरा तुम्ही जरा ती आयुक्त महोदयांना सगळी डिझाईन दाखवा जरा शांतपणे. ओके, बोल आणखी बोला. दुसरा विषय असा आहे की दफनभूमी, आपण पालकमंत्री असताना दफनभूमीचा प्लॉट मिळाला, दफनभूमी बांधून रेडी आहे, परंतु त्या ठिकाणी तो जाणारा रस्ता आहे, रेल्वेचा प्रॉब्लेम आहे. पण साहेब दादाचाच कार्यकाळ पालकमंत्र्यांना 10 वर्ष झाली तरी तो रस्ता होतो आपला. रेल्वेची लोक करू देत नाही, जर थांबायचं नवीन बघ. आता हे आचारसंहिता मेच्या पहिल्या आठवड्यात डीम होऊन जाईल, त्यावेळेला मी स्वतः रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर घेऊन जातो. त्या ठिकाणी आंदोलन तुम्ही जर नाही परवानगी दिली तर आम्ही करतो, काय केस करायची भरून टाका मी स्वतः. आणि महापालिकेचे पैसे पण नाही, तो रस्त्याला खर्च ते आपल्या पर्सनल आपण देऊन टाकतो. बस ठीक. एकच विषय शेवटचा, आता 27 तारखेला जी तारीख आहे आपल्या MIDCच्या बरोबर, तर आपण जे नवीन अध्यादेश काढलेले आहेत, अध्यादेश मिनिट्स काढलेले आहेत ते तुमच्या मीटिंगचे, तर त्याच्यावरती आपला वकील काय होता, आपला वकील तारीख असली ना तारखेच्या अगोदर फ्रेश असतो आणि तारखेच्या दिवशी कोर्टात मिळविण्यासारखा उभा राहतो, फक्त काही बोलत नाही, मुख गिळून उभा राहतो आपला वकील. ऍक्च्युअली आपल्या वकिलांनी फाईट करायला पाहिजे तिथे, आमचे प्लॉट आम्हाला परत द्या, कोर्टाला विनवणी केली पाहिजे, पण वकील एक शब्द बोलत नाही साहेब. आपला वकील फक्त जो याचिकाकर्त्याचा वकील आहे ना, आपला वकील हे बघ बस 2 मिनिट बस. हे न्याय देणारे सुद्धा इतके थर्ड क्लास झालेले आहेत, थर्ड क्लास म्हणजे जसं म्हणजे गव्हाच्या दुकानामध्ये रेशनच्या गहू नंबर 1, 2, 3 असतो ना, अतिशय जिद्दीनं हित जपणारे अधिकारी पण असतात, वकील पण असतात, न्यायाधीश असतात, प्रशासक राजकारणी पण असतात. मध्ये ऍडजस्टमेंट तेरे बी चूप मेरी बी चूप, आणि मग नंतर खालचे खऱ्याचं खोटं ना खोट्याचं खरं. जरा भाऊ सुरुवातीला चांगली नंतर जरा मिस्टर राहुलजी गेटे, आपण याची पोटतिड लक्षात घ्या. असा नाही ऐकून घ्या, कामचला वकील नको, तिथं फायटर वकील पाहिजे. आणि त्यांनी बोललं पाहिजे, आपलं पोटतिडकीने आपली बाजू मांडली पाहिजे. आमचा प्लॉट आहे, न्यायाधीश मारणे ते सुद्धा म्हणजे, परंतु ते इथून ज्या डायरेक्शन मध्ये दिलं त्या डायरेक्शन मध्ये बोलायचे. कोण नाही, आता कोणतरी कोण आहे आता वकील दंडे तेज, ते काही बोलत नाही साहेब. ठीक आहे, आम्ही ऍक्च्युली आमचे वकील काय म्हणतात की तो बोलला पाहिजे ना मला सपोर्टिंगला, तर बाबा आमचा प्लॉट आम्हाला तोच पाहिजे, विषय संपला. आपण सजेस्ट करा कोणी असेल तर तसे आम्ही सजेस्ट केल्यापेक्षा साहेब लॉ डिपार्टमेंटला सगळ्या गोष्टी. आता आमच्या वेळी डिस्क्वालिफिकेशनच्या वेळी तर कुंभकोणी साहेब आणि साखरे साहेब 5-5 लाखाचे वकील उभे करत होते. हा, आणि आता का नाही उभे करत, आमच्या वेळी सिनियर काउन्सिल आणत होते. काही ठिकाणी 2.5 कोटी खर्च केलाय, 5-5 लाखाला 1-1 तारखेला पैसे दिले, 1-1 तारखेला त्याला 5-5 लाख रुपये दिले. त्याला कोण होते त्यावेळेस साहेब, साखरे साहेब, आयुक्त कोण होते आपले विद्रुपी आपले मसुरीचे अतिरेकी आम्ही नाव ठेवलेलं आहे. जे IPS IAS असतात मसुरीला ट्रेनिंगला जातात, मग त्यांचे ट्रेनिंगला त्यांना सांगतात की तुम्ही राज्य आहेत, म्हणजे मसुरी अतिरेकी तयार करतात. काही काही नशा उतरते, लवकर उतरते, काही काहींची वर्षण उतरते, नवीन काही नवीन जे आता लास्ट काही काही नशा उतरतच नाही राहुलजी गेटे. जर का रिअली वकिलांमध्ये सगळे टॉप वकील माझे दोस्त आहेत, कुठे हायकोर्टाचे, सेशन कोर्टाचे, पण माझं म्हणे आम्ही दिलेला कशाला, तुम्ही शोधा ना फायटर. आणि राहुलजी गेटे तुम्ही CM ऑफिसला तुम्ही OSD होते, तुम्हाला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे सर. ओके, आता आणखी बोलायची गरज आहे का? नाही सर, विधी अधिकारी पाहिजे आपल्याला.
विधी अधिकारी शोधा ना. नाही आपल्याकडे अर्धधारक आहेत ना आपल्या पालिकेत. कोण आहेत? खूप आहेत अर्धधारक. पद्मनाभ दादा हे तुमचे पत्र यादव नगरचे शरद पवार अर्धधारक विधी अधिकारीसाठी आपल्याकडे आहे. शोधा ना ते. बाकी महापालिकेने आपल्या पालिकेमध्ये 2 तारखेत दादा निकाल येईल त्याचा. ओके. नाही शेवटच्या 2 तारखेत. हे बघ ही केस अप टू सुप्रीम कोर्ट. हे बघा माझं म्हणणं आहे की तुम्ही तर फाईट करा. तुमच्या बॅकिंग मध्ये मी सुप्रीम कोर्टाचे डॉक्टर लक्षात का सगळे कुंभकोणी फिंबकोणी सगळे आपण वापरतो. तुला गरज असेल पण महापालिका हे महापालिकेचा इंटरेस्ट आहे. महापालिकेचा प्लॉट आहे आपला करोडो रुपयाचा प्लॉट आहे. आनंद सुतार बोला. साहेब पहिल्यांदा मी आयुक्त साहेबांचे इंजिनियरचे आणि आपले पण आभार मानतो की मला आतापर्यंत कुठल्या कामाची अडचण आली नाही. अरे वा सर आम्हाला आले आणि आता जे काय फाईल आहेत येत आहेत त्यांच्यासमोर त्या सुद्धा होईल त्याबद्दल मला शंका नाही. आता सर माझ्याकडे मोठे प्रश्न आहेत. 2 प्रश्न आहेत. हे शिव कॉलनी तुम्हाला माहिती आहे. शिव कॉलनी तुम्ही नियमित केलेली कॉलनी आहे. ते 410 घर आहेत देसाई साहेब. त्यांच्याकडे सगळ्या सुविधा आहेत. पाणी गटर लाईन रस्ते कॉन्क्रीट सगळे घेत. पण साहेब त्यांची नेहमी दिवसाला 2 वेळा लाईट जाते. त्यांना ट्रान्सफॉर्मर लावायचं MSCBला ट्रान्सफॉर्मरला जागा नाही. जागा साहेब आपल्याकडे एकच त्या अख्ख्या शिवकॉलनीच्या एरियामध्ये एकच जागा आहे. तिथं आपलं शौचालय आहे आणि ते शौचालय पूर्णपणे बंद. काही कामाचं नाही. प्रत्येकाच्या घरी शौचालय आहे. बाहेर कोण चालत जाताना येताना त्या शौचालय वापर होतो. दिवसाला 50 माणसं पण यूज करतात. काय ते देशमुखवाडी त्या भागातले 50 त्याच्यासाठी जागा मागितली. त्यांना म्हणलं की दोन्हीसाठी एक कुठे सांगा मला मी ते करून देतो. गायकवाड बांधायचं नाही साहेब बांधायचं नाही. जागा द्यायची ते शौचालय नको. तिथं मला ट्रान्सफॉर्मरसाठी जागा पाहिजे. मी गायकवाडशी बोलतो. ट्रान्सफॉर्मरसाठी पाहिजे. तू देसाई साहेबांची गायकवाडशी बोलतो. एखादी गोष्टी करून घे. तेवढं एवढं होणं वाटतं. दुसरं साहेब ठीक आहे धन्यवाद. दादा खरं तर पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. हे आपण जागरूकपणे या ठिकाणी आम्हाला सर्वांना इकडे घेऊन येता. प्रशासनाला देखील ताकद देता आणि त्यामुळे चांगलं काम करायला आम्हाला त्या ठिकाणी वाव मिळतो. आणि त्यामुळे आपण मागच्या वर्षी आपल्याला राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयाला भारत पुरस्कार, यावर्षी वीर अभिमन्यू पुरस्कार मिळाला. मागच्या वर्षी आपण भारतामध्ये ज्या शाळा सहभागी झाल्या त्याच्यामध्ये PM श्री आपल्याला ती प्राप्त झाली. आणि यावर्षी आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री शाळा हा पुरस्कार देखील मिळाला. पण तो जिल्हा स्तराचा मिळाला. आपण 7 महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषद याच्यामध्ये आपण अव्वल आलो. आणि जर ही शासनाची नक्की योजना काय धोरण काय याचा जर अभ्यास खालच्या स्तराच्या केंद्र स्तराच्या लोकांनी केला असता. कारण IAS जी लॉबी आहे ती विभागाच्या वरती होती आणि IASच्या समोर ज्यावेळेस गेलं त्यावेळेस माझ्याकडं आलेली माहिती अशी आहे की ज्या शाळेला महाराष्ट्रात सर्वप्रथम पुरस्कार मिळाला ती शाळा त्या योग्यतेची नव्हती आणि त्या योग्यतेची नसल्यामुळे आपली शाळा जिल्ह्यात राहिली आणि जिल्ह्याच्या पुढे जी विभागात पाठवली ती शाळा विभागातच खाली आली. आणि त्याचं एक साधं उदाहरण देतो की ज्यावेळेस आपल्याला 2016 साली आपल्या शाळेला एकमेव शाळेला केंद्राचा पुरस्कार मिळाला स्वच्छ विद्यालयाचा आणि जावडेकर साहेबांच्या हस्ते आपला दिल्लीला त्या ठिकाणी मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांना सत्कार झाला. त्याच्या पुढच्या वर्षी आपल्या त्या शाळेला आपल्या काही विद्वान शिक्षण तज्ज्ञांनी सांगितलं की दरवर्षी ह्या शाळेचा फॉर्म भरू नका, पुढच्या वर्षी आपण दुसरीचा भरू म्हणजे तिचाही नंबर लागेल. आणि ती शाळा अशीच गेली जिल्ह्यापर्यंत आणि जिल्ह्यावरनं ती पुढे जाऊ शकली नाही. काही पॅरामीटर्स असतात आणि आपण याच्या योजनेमध्ये जवळ साधारण 300च्या अधिक व्हिडिओज आहेत ते अपलोड केले होते. काही ज्या काय फुलफिल करायच्या बाबी आहेत त्या सगळ्या केल्या होत्या आणि आपल्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी 2दा आला. तुमच्या आयुक्त साहेब 2दा आले आणि हे दुःखित नाही आहे. आपण जिल्ह्यात प्रथमच आहोत. जिल्हा म्हणजे राज्य काही महत्त्वाचं नाही आहे. आपण दादा परवा शिष्यवृत्ती सर्व परीक्षा घेतली. 293 मुलं त्या ठिकाणी बसली. त्यापैकी 12 मुलं फक्त फेल झाली. बाकी ही सगळी मुलं पास झालेली आहेत. आणि ही मुलं पुढच्या वर्षी ज्यावेळेस त्या शिष्यवृत्तीला बसतील तर 100% मुलं ती त्या ठिकाणी पास होतील. हे मी आपल्याला याच्यासाठी सांगतोय
की आता 2 दिवसानंतर आचारसंहिता लागेल, माझी गटर बनेल, गटर बनणार नाही, पाणी खाली जाईल वर जाईल, हा भाग वेगळाच आहे. परंतु ज्या स्तरावर आता सकाळी मी पाहिलं एक गर्दी मोठी खाली आपल्याला भेटायला आली आणि आपण ती जी गर्दी आहे ती तिथूनच परत पाठवली, कारण वरती आयुक्तांकडे नको, कारण आयुक्तांचा विषय नाही येतो. आणि ही वेळ का आली की आरटी लागू झाला दादा ज्यावेळेस 2009 साली, त्यावेळेस आपण पालकमंत्री होतात आणि आपल्याकडे आपल्या ह्या सगळ्या बेलची लोक त्या ठिकाणी आली आणि त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही 8वीचा वर्ग चालू करू नका, आमच्या शाळा बंद पडतील. माफ्याचं प्रकरण आपल्याला माहीत आहे. आणि मी त्या ठिकाणी आरटी लागू करण्यासाठी का आग्रही होतो, कारण आपण त्या ठिकाणी 8वीच्या मुलांना खिचडी खायला मिळावी म्हणून. कारण आपण त्यावेळेस 10 शाळा माध्यमिकच्या ज्या होत्या त्याच्यातल्या बऱ्याच मुलांना खिचडी मिळत नव्हती, जे मध्यान्ह भोजन आहे शासनाचं ते मिळत नव्हतं. आता ते मिळण्यासाठी आपण 8वीच्या मुलांना पुढे केलं, कारण मोठी मुलं आहेत त्यांना खायला मिळायला पाहिजे. आणि दादा आता 2 दिवसानंतर आचारसंहिता लागेल, जून महिन्यापर्यंत ती आचारसंहिता असेल. जून महिन्यामध्ये पुन्हा एकदा आपण दुसऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागू. आणि ही जी 55-60 हजार विद्यार्थी आपल्याकडे शिकत आहेत, आपण आपलं अभिनंदन आहे. आपण या ठिकाणी जूनपासून इंग्रजी माध्यमाच्या बालवाड्यापासून शिक्षण सुरू करावं असं जरी म्हटलेलं असलं तरी जी शिक्षण आता ही मुलं घेतात 60,000 मुलं, त्या 60,000 मुलांकडे मागच्या वर्षामध्ये वह्या नव्हत्या, दप्तर नव्हतं, त्या ठिकाणी ड्रेस नव्हता आणि तो ड्रेस त्या ठिकाणी मिळावा याच्यासाठी जी काही योजना होती ती फेल झाली. आणि आजही मला त्या ठिकाणी कुठेही दिसत नाही. 4 दिवसात तुम्ही त्या ठिकाणी तातडीने त्यांना ते देऊ शकाल, त्यांना वर्क ऑर्डर द्याल आणि जूनला पहिल्याच दिवशी मुलांना त्या ठिकाणी शाळेचं दप्तर वह्या किंवा पुस्तक मिळेल. राज्य सरकार त्या ठिकाणी पुस्तक देईल. मग राज्य सरकार जर त्या दिवशी पहिल्या दिवशी पुस्तक देत आहे म्हणजे आम्हाला सांगायचं पाय बांधायचे आणि स्पर्धेमध्ये पहिले यायचं, तर ते येता येणार नाही. कोणीतरी काहीतरी बदनामी स्वीकारली पाहिजे. आयुक्त साहेब मी आपल्याला सांगितलं होतं आपल्याला किती मोठी बदनामी येईल, हे टेंडर जर आपण काढलं तर किती भ्रष्टाचाराचा आरोप होईल आपल्यावर. आणि त्यामुळे आपण पुढाकार घेतला पाहिजे. आता सर्व आपण आहात, आपण महापौर, आपण आयुक्त, आपण सगळं काय आहात, शासनाचे प्रतिनिधी आहात पण आहात. आणि त्यामुळे ह्या गोष्टीवर आपण फोकस करायला पाहिजे. ह्या गोष्टीचा बघा माझ्याकडे दादा मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस MIDCने आमचं स्मशान विकलं, आम्ही त्यांना पकडलं पण मी 2.5 वर्ष महापौराचे घातले. 2.5 वर्ष दादा महापौर असताना मी त्या स्मशानाबद्दल काहीच बोललो नाही. ज्या दिवशी महापौर पदावर, कारण महापौराने एका वार्डासाठी भांडूच नाही कधी, आणि तुम्ही मला महापौर केलं होतं. महापौर पदावर उतरल्यानंतर आम्ही कोर्टात जाऊन 22 गुंठे जागा घेतली, शासनाकडे पाठपुरावा केला, MIDCच्या बोर्डाकडे जाऊन प्लॅन सँक्शन करून आणला. प्लॅन सँक्शन केल्यानंतर त्याचं टेंडर काढलं महापालिका आयुक्तांनी, टेंडर काढून वर्क ऑर्डर दिली. 2 वर्ष झाले काम सुरू झालेलं नाहीये, कंपाऊंड वॉल झालेली आहे, काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी अडवलं. आम्ही तुम्हाला त्याबद्दल एकदा तरी विचारणा केली? आज नाही उद्या होईल, उद्या रोज मरतायत आणि मेलं तरी काही 2-4 किलोमीटर लांब नेलं तर काही फरक पडणार नाही. आम्हाला त्याच्याबद्दल त्रागा नाही आणि तो त्रागा आम्ही कधी केलाय पण नाही. परंतु आता मी तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेस 22 ऑक्टोबरला 90,000 लोकांना घेऊन प्रोटेस्ट केला, महापालिकेच्या सगळ्या शाळा त्या दिवशी भरवल्या, सगळ्या शाळा आल्या, 40,000 लोक आले, नागरिक आले, लोकांनी निषेध केला. ही गोष्ट आम्हाला 40 वर्ष आधी कळाली होती. दादा आपण जो इंग्लिशचा आता जो आग्रह धरताय तो कशामुळे माहिती आहे का? आपल्याला लोक येऊन भेटतात जास्त, कारण ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत ज्यांना सिडकोने फुकट जागा दिली, आयुर्वेवरनं घ्या, त्या सगळ्याच्या सगळ्या शाळा CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळांना विकल्या, कमर्शियल झाल्या त्या. आता त्या ठिकाणी आम्ही शिकू शकत नाही. ज्या ठिकाणी माझी मुलं शिकली त्याच्या मुलांची मुलं आज त्या ठिकाणी शिकणार नाही. 2.5 लाख फी स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी विनोद म्हात्रेंनी बरोबर आणलं 1.5 लाखाचं. 1.5 लाखाला आपण किती महापालिका देणार? नाही देऊ शकणार आता. आणि मग ह्या शहरातला माणूस कुठे जाऊन शिकणार आहे? शहर विकास झाला पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे, सगळं झालं पाहिजे. आपल्या दुबईसारखं नाही करायचं. दुबई एवढी मोठी झाली पण काम करणारे लोक शारजावर राहतात. मग आपली लोक कुठं राहत आहेत? बदलापूर अंबरनाथला. तर त्यामुळे दादा आमच्या ह्या ठिकाणच्या जे भूमिपुत्र आहेत त्यांनी कुठं जायचं? मी एकदा डिबेटमध्ये आमच्या दशरथ भगतांना बोललो की तुमच्या बापाच्या 7 बाऱ्यावर 2 युनिव्हर्सिटीत, बरोबर की नाही? तरी तुमची मुलगी कुठं शिकायला गेली? नाशिकला, धुळ्यात गेली ना, तिकडे आमच्याकडे गेली तिकडे. हा, आता आम्ही इकडून गेलो तर आम्ही तिकडे जाऊ शकतो, तुम्ही कुठं जाल? त्यामुळे दादा कसं आहे की भावना लक्षात घ्या, आम्ही कशासाठी नक्की जगतोय ते लक्षात घ्या. आणि हे जे आमचं जगणं आहे ना, हे जगणं जर असं असेल, काल परवा आम्ही पाहिलं की मला खूप दुःख झालं की त्या शाळेचं उद्घाटन होताना मुख्यमंत्री साहेब कधीच तिथे येऊ शकत नाही, कारण त्या शाळेला CC OC अजून काहीच नाहीये, प्लॅन सँक्शन नाहीये, अजून आपल्याला आपल्या ताब्यातही मिळालेलं नाहीये.
मुख्यमंत्री ही टेक्निकल पोस्ट आहे, त्या ठिकाणी येऊ शकत नाही, पण तुमच्या सिटीमध्ये जाऊन करू शकतो ना. माननीय आयुक्तांनी ज्यावेळेस आमची हिंदी शाळा आहे ती बांधताना देसाई साहेबांना ती शाळा बांधायला लावली. माननीय त्यावेळेचे आयुक्त रामास्वामी साहेबांनी त्यांनी सांगितलं शहरात ज्या टाईपची बिल्डिंग आहे तशीच बिल्डिंग झोपडपट्टीत पाहिजे, तिथं काही कमी नको आहे. आणि म्हणून तुम्ही त्यावेळेस 16 कोटी आणि आज तिथं 22 कोटी झालेली आहे एक्सेसिव्ह मध्ये. एवढं चांगली इमारत बांधलेली, त्याचा उपयोग आहे का? 2 वर्ष झाली ती इमारत बांधून पूर्ण झालेली. का 2 वर्ष आधी तुम्ही दिली नाही? का त्या ठिकाणी दादाला जावं लागलं? हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष आम्ही करायला लावला असता स्पेशल याच्यामध्ये, आम्ही नाही करायला लावला. आज तुम्ही आमच्याकडे सगळ्या शौचालयाच्या सिवरेज लाईन टाकून ठेवल्यात, पंप हाऊस तयार करतात का? आम्ही तर तुम्हाला प्लॅन बी पण दिलेला आहे, आम्ही ते सगळं सांगतोय, पण आम्ही त्याच्यावर आग्रही नाही. आम्हाला चांगलं माहिती आहे, मी महापौर होतो तरी ते काम केलं नाही, महापौर नसल्यानंतर ते काम केलंय. आता आम्ही नाहीये सदस्य, पण आम्ही नंतर आम्ही 4 माणसाच्या खांद्यावर जाईपर्यंत कुठे जाणार नाही, एवढं लक्षात घ्या. ते करूच आम्ही. पण दादा, जर या ठिकाणी आयुक्त साहेबांना उत्तर द्यावं लागेल, या 60,000 मुलांचं काय करणार आपण? त्यांना कसं आपण वया देणार? आणि 2 दिवसात काढायला लागेल साहेब तुम्हाला. निघेल 2 दिवसात. सुधाकर, तुझ्या भावनेशी मी सहमत आहे. आता घरात 2 मिनिटं. पहिला MIDCच्या चुकीच्या धोरणाचा विक्टीम आहे नवीन, दुसरा विक्टीम आहे सुधाकर, तिसरा विक्टीम आहे शशिकांत भोईर. शशिकांत कुठे आहे? चौथा अमित मेडकर. ऐकला का? म्हणून आमच्या काळजाला जो या शहरावर प्रेम करतो ना त्याच्या काळजाला आग लागली. ज्याला या शहराशी देणं घेणं नाही त्यांना कोणा काय पडलेली आहे. आणि तर आम्ही तर रस्त्यावर उतरायची तयारी आहे, जेलमध्ये जायची आमची तयारी. आम्ही लोकशाहीचा स्ट्रक्चर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या घटनेचा पूर्ण सन्मान ठेवून त्या ठिकाणी आम्हाला संघर्ष करायचा आहे. आणि आम्ही ज्या बोलतो ना, ज्या पोटतिकडे माझे सहकारी बोलतात त्याच्यातली भावना लक्षात घ्या. कोणाचा अवमान करणं, कोणाला पॉलिटिकली आणि माझ्या आयुष्यामध्ये मी कधी माझ्या निवडणुकीच्या प्रचाराला दुसऱ्या पक्षावर कधी टीका केली? कधी आमचं धोरण विकासाचं असतं आणि भविष्यकाळात त्याच राहणार आहे. प्रभाकर बोल रे बाबा. दादा, 2 फाईल तयार आहेत, म्हणजे ते अजून टेंडरला आले नाही सांगितलंय. काढा अजून ते काढा. आणि फक्त एक विषय आहे जो आपला हे आणि दुसरी गोष्ट जुगावची स्मशानभूमी आहे. आज सगळ्या स्मशानभूमी अद्याप पण जुगावची स्मशान आहे तशीच आहे. डीपी मध्ये पण झाला आणि डीपी मध्ये पण घेतलेली आहे. एकाच गावचं. कारण हे बघा, प्रभाकर भोईर सारखा कधी ना आक्रमक होणारा माणूस, शांततेने बोलणार. ऐकला का? उलट अशा लोकांच्या भावना अगोदर ओळखून घेतात. बघा जरा प्रभाकर सागर नाईकच्या थ्रू देसाई साहेबांना आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी भेटा. ओके. दुसरी गोष्ट शालेचा प्रश्न होता. जुगावात एकमेव शाळा कार्य किंवा कार्यक्रम करण्यासाठी फक्त शाळा आहे, पण आता काही महिन्यापासून ते आपले मुख्याध्यापक म्हणून पाटील साहेब आले, ते कुणाला शाळा भाड्याने देतच नाही, लेटरच द्यायला तयार नाही. ते सांगतात नाही घाण होत्या, मग याच्या अगोदर घाण होत नव्हत्या का? हे काम करत. आणि दुसरी गोष्ट, शाळेला शिक्षक कमी आहेत. मी साहेबांना 2-3 वेळा फोन केला, त्यांनी फोनच नाही रिसिव्ह केला. आणि 2-3 वेळेला पण मी आलो, पण तुम्ही भेटले नाही. प्रभाकर सागर नाईकच्या मार्फत देसाई साहेबांना, कुडुसकर साहेबांना पण शाळेला लोकांना भाड्याने बस तुझा बस दादा. हे बघ, संवादातून सुसंवादातून मार्ग निघतो. ओके, मार्ग निघेल. मी सांगतो देसाई साहेबांच्याकडे सागर नाईक जा, कुडुसकर. हे बघा, ते तुझ्या स्वतःसाठी तो बोलतो. तू तुझ्या पोरीचं लग्न आहे का?